अंगाम कै ऐसी दशा येईल माझी अंगात चित्त पांडुरंगा झुरत असे नाठवून देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये कै ऐसा पात्र होईन लाभासी कै ऐसा पात्र होईन लाभासी नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल नाठवून देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये तुका म्हणे धन्य मानीन संचित तुका म्हणे धन्य मानीन संचित घेईन ते नित्य प्रेम सुख नाठवणे देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये विठोबा दशा येईल माझे अंगा कै ऐसी दशा येईल माझे अंगात चित्त पांडुरंगा झुरत असे नाठवणे देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबर आहे यांचा 4 चरणांचा आणि भगवंताबरोबर संवाद साधणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबर आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करू। श्री संतांची माता हे करी क्रांती पावलो सभा उत्तरी क्रांती पावलो सभा वाढले अंतरी प्रेम सुख पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवता तुझे पाया दंडवता तुझे पाया Bye.
श्री श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावले सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख कै ऐशी दशा येईल माझे अंगा कै ऐशी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे नाठवणे देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा नारळी सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही 5व्या दिवसातील प्रथम क्रमांकाची कीर्तनवृत्ती सेवा. हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहेत. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून भगवंताबरोबर बोलतायत, त्याच्याशी संवाद साधतायत. काय बोलतायत महाराज? महाराज देवाच्या समोर उभे आहेत. भगवंताला म्हणतात, देवा मला काही विशेष असणारी स्थिती पाहायला मिळाली रे. हे जी पाहिल्यानंतर माझं अंतःकरण भारावून गेलं. मला असं वाटलं की अशी स्थिती मला केव्हा प्राप्त होईल. काही ऐशी दशा येईल माझे अंगा ती प्राप्त करून घेण्याकरिता माझं चित्त झुरत आहे. चित्त पांडुरंगा झुरत असे माझं चित्त सारखं झुरत आहे. कशी अवस्था पाहिलीत, कशी स्थिती पाहिलीत सांगा तरी जरा, म्हणजे आम्हालाही कळेल. मग म्हणतात, नाठवून देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये. स्वतःच्या देहाला न आठवता भगवंताच्या चरणांचं चिंतन करणं अशी दिव्य असणारी अवस्था. नाठवून देह पायाचे चिंतन, पायाच्या चिंतने नाही बरं, पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये. अवसान म्हणजे अंतर आणि क्षणभराचंही अंतर मध्ये न ठेवता स्वतःच्या देहाला विसरून अखंड भगवंताच्या पायाचं चिंतन करणं ही जी दिव्य स्थिती आहे ती मला केव्हा प्राप्त होईल असं मला वाटतंय. हे भगवंताच्या समोर बोलतंय. जी जी मंडळी त्यांनी अशा पद्धतीने तुझं चिंतन करतात देवा, त्या सगळ्यांवर तू प्रसन्न होतोस, सर्वांवर संतुष्ट होतोस, त्यांच्या मागे मागे फिरत राहतोस हे मला चांगल्यापैकी माहिती आहे, मला चांगल्यापैकी ज्ञात आहे. पण मला असं वाटतं की काही ऐसा पात्र होईल लाभासी, असा लाभ मला केव्हा प्राप्त होईल. नेनो ऋषिकेश तुष्ट येईल. ऋषिकेश नाम परमात्मा, तो परमात्मा माझ्यावर केव्हा संतुष्ट होईल आणि तो त्याने मला केव्हा प्राप्त होईल असं मला सारखं वाटत राहिलं. जर अशी अवस्था मला प्राप्त झाली, जर अशी स्थिती मला प्राप्त झाली, अशी भूमिका जर माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाली तर मी माझं संचित धन्य मानेन. तुका म्हणे धन्य मानीन संचित. आणि मग काय कराल? घेन ते नित्य प्रेम सुख, नित्य प्रेम सुखाचा आस्वाद मी त्याने जीवनभर घेत राहील, हा त्यातला भाव आहे. म्हणून ती स्थिती मला प्राप्त व्हावी. कोणती? नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये. क्षणभरही अंतर न ठेवता स्वतःच्या शरीराला विसरून तुझ्या चरणांचं चिंतन करण्याची जी स्थिती ती मला प्राप्त व्हावी असं मला वाटतं. असं भगवंताच्या समोर तुकोबारा व्यक्त करतात, नवे देवाबरोबर संवाद साधत आहेत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा काही ऐशी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. नाठवणे देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये. प्रतिवर्षी भगवान आदिनाथाचा असणारा हा फिरता नारळी सप्ताह संपन्न होत असतो. मागच्या वर्षीची ही सप्ताहाची सेवा मागे गावातील लोकांनी घेतली होती. या वर्षी त्यांनी आपल्या आनंदवाडीला ते भाग्य प्राप्त झालं आणि बाबांची आदिनाथाची सेवा करण्याचा हा योग अशा पद्धतीने जुळून आला. पण भाग्यवान आहोत आपण सर्वजण की या आपल्या छोट्याशा वाडीमध्ये आपण एवढा मोठा सप्ताह या ठिकाणी आयोजित केला. म्हणून सर्वांच्या सहकार्यानं सर्व परिसरातील पंचक्रोशीतील सर्वच तज्ञ मंडळी, बाबांच्यावर प्रेम करणारी मंडळी सर्व एकत्र आली आणि सर्वांनी मिळून अशा पद्धतीने हा उपक्रम या ठिकाणी सुरू केला. महाराज समोर बसलेले आहेत, त्यांच्या समोर काय चिंतन मांडावं, कसं काय चिंतन मांडावं हा प्रश्नच आहे. म्हणजे मोठा
शोभे करता कारंजा तयार करावा आणि त्या कारंजामध्ये त्यांनी महाराज असं पाणी उडावरती काय होत असतं माहितीये, हे कारंजात उडणारं जे पाणी आहे ना ते त्यातलंच असते खालचं, त्यातलंच वर येतं, वरून फक्त उडून त्याच्यात पडतं. म्हणजे ही त्याची प्रक्रिया कायमस्वरूपी चालूच असते महाराज. म्हणजे त्यातलंच पाणी घ्यायचं आणि त्याच्यातच पडायचं, त्यातलंच घ्यायचं त्याच्यातच पडायचं. जसा कारंजा त्यातलंच पाणी घेऊन त्यात टाकतो तसंच आहे आमचं सुद्धा. ही मोठी माणसं त्यांनी अशी आहेत की ज्यांचं घेऊन आम्ही लोकांच्या समोर सांगतो. म्हणजे ते त्यांनी महाराज समर्थ आहेत, त्यांचंच घ्यायचं आणि त्यांच्या समोर सांगायचं. म्हणजे आमचं जीवन हे कारंजासारखं जीवन आहे. पण असू द्या, तरी पण त्यांचं मन मोठं आहे, समोर बसून श्रवण करतायत. त्यांची भूमिका मोठी आहे, त्यांचं व्यापक अंतःकरण आहे, म्हणून त्यांनी श्रवण करण्याकरिता समोर बसलेले आहेत. नाहीतर बऱ्याच वेळेला अधिकार प्राप्त झाल्यानंतर माणसाला कोणासमोर बसावं वाटत नाही आणि मग ते त्यांनी महाराज विचित्र पाहायला मिळतं. तरी सुद्धा महाराज त्यांचं वय सुद्धा त्यांनी महाराज आता एवढ्या 2-3 तास सलग बसण्यासारखं त्यांनी नाही, गुडघे त्रास देत आहेत, त्यांनी सगळ्याच गोष्टी आहेत, तरी सुद्धा श्रवण करण्याकरिता बसले. अंतःकरणापासून त्यांचे धन्यवाद करतो. आता त्यांच्या समोर बोलायचं अगदी थोड्या वेळ त्यांनी आपण बोलणार आहोत, 11:30 वाजेपर्यंत. म्हणजे 10 आता वाजले, अजून 1.5 तास आपण निश्चितच बोलणार आहोत. म्हणजे त्यांनी महाराज काय बोलावं असं वर्णनच, नेमकं काय वर्णन करावं हा प्रश्नच माझ्या मनात आहे. मग ज्यांच्या निमित्तानं आपण जमा झालेलो आहोत, ज्यांनी आपल्याला परमार्थाची दिशा दाखवलेली आहे, ज्यांनी आपलं जीवन अशा पद्धतीने त्यांनी महाराज मार्गदर्शन करून घडवलेलं आहे आणि त्यांच्याकडे पाहूनच जगलं पाहिजे. त्यांच्यासारखं आपलं जीवन त्यांनी घडावं, त्यांच्यासारखी अवस्था आपल्या जीवनात प्राप्त व्हावी हाच उद्देश असा. म्हणून माणसाला जीवन जर जगायचं असेल तर डोळ्यासमोर ध्येय असा, डोळ्यासमोर कोणीतरी दिसावं, त्याच्याकडे पाहून आपलं जीवन आपण घडवत जावं. मग कोण आहे असं पाहून त्यांनी जगण्यासारखं? तर या जगतामध्ये त्यांनी महाराज फक्त दोघेच आहेत, एक तर परमात्मा आणि दुसरे संत. मग देवाकडे पाहावं आणि त्याच्याकडे पाहून जगावं. त्याच्यातही सगळ्या अवतारांकडे नाही, त्यातला फक्त राम अवतार. आपण वारकरी आहोत आणि वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी मंत्र त्यांनी प्रामुख्याने सांगितला जातो. रामकृष्ण हरी मंत्र का सांगितला जातो? त्याच्यातला जो राम आहे हा राम आचरण घेण्यासारखा आहे, म्हणून रामाचं आचरण जीवनामध्ये उतरवावं. कृष्ण त्यांनी आहे जो बोध सांगणार आहे, त्याचा बोध जीवनामध्ये प्राप्त व्हावा आणि मग बोध प्राप्त करून झाल्यानंतर काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही की उरलेल्या आयुष्यामध्ये हरी हरी म्हणत राहावं. म्हणून राम कृष्ण हरी, रामासारखं जीवन झाल्याशिवाय कृष्णाचा बोध प्राप्त होत नाही आणि कृष्णाचा बोध प्राप्त झाल्याशिवाय हरी हरी म्हणण्याची स्थिती तयार होत नाही. महत्वाची गोष्ट म्हणून राम कृष्ण हरी म्हणण्याचं हे तात्पर्य. म्हणून रामाकडे पाहून जगावं, देवाकडे पाहून जगायचं म्हणजे रामाकडे पाहून जगावं. तो राम समर्थ आहे, त्या रामासारखा रामच आहे महाराज जगात दुसरा कोणी पाहायला मिळायचा. मग तो आचरणी आहे, त्याच्याकडे पाहून त्यांनी जीवन जगावं. कृष्ण त्यांनी परमात्मा जगाला बोध देण्याकरिता आला. त्यानं श्रीमद भगवद्गीता जगाच्या समोर वर्णन करून सांगितले. अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोने श्रीराजे, अर्जुनाचं निमित्त करून भगवंतांना जगाच्या समोर गीता वर्णन करून सांगितले आणि जगाचा उद्धार करण्याकरिता सांगितले. म्हणून त्याच्याकडे पाहायचं असेल तर विचाराच्या दृष्टीनं पाहावं, त्याचा विचार घ्यावा. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरिनामाचा उच्चार हा त्यातला भावच आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज रामाकडे पाहावं. नंबर 2 संतांकडे पाहावं. संतांकडे पाहून आपलं जीवन आपण घडवण्याचा प्रयत्न करावा. कारण संत असे आहेत जे त्यांनी महाराज मार्गक्रमण करतात स्वतः आणि मार्गदर्शन करतात स्वतः. 2 गोष्टी सलग आहेत महाराज. मार्गक्रमण करून मार्गदर्शन करणारे संत आहेत महाराज. म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यानं आपलं आपल्याला प्राप्त होतं. तसे मुक्ता ते अवधारिता आणि लाहीची आपुलीच मुक्तता. म्हणून त्या मुक्त पुरुषांना पाहिलं की आपली मुक्तता आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून त्यांनी महाराज संतांच्या मार्गे आपण गेलं पाहिजे. कारण श्रुती भिन्न भिन्न आहेत, स्मृती भिन्न भिन्न आहेत, अनेक ग्रंथ भिन्न भिन्न आहेत. संतांचं मत मात्र श्रेष्ठ आहे. हा सुभाषितकार वर्णन करून सांगतो. श्रुतिर्वि भिन्ना स्मृतयस्य भिन्ना नैको मुनिर्यस्य वचन प्रमाण धर्मस्य तत्त्वं निहितो गुहायां महाजनो येन गतः पंथा. श्रुतिर्वि भिन्ना स्मृतयस्य भिन्ना नैको मुनिर्यस्य वचन प्रमाणं धर्मस्य तत्त्वं निहितो गुहायां महाजनो येन गतः पंथा. महाजन नाम महापुरुष ज्या मार्गाने गेलेले आहेत त्या मार्गाने जर आपण चाललो तर आपल्याला खऱ्या अर्थाने धर्म कळेल. मार्ग दावणी गेले आले, मार्ग दावणी गेले आले, मार्ग दावणी गेले आले, मार्ग दावणी गेले आले, मार्ग दावणी गेले
मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते निळोपराय वर्णन करून सांगतात. संत असे आहेत ते मार्ग दाखवून पुढे त्यांनी गेलेले आहेत. हा मग येथ वडील जे जे करीती दया नाम धर्म ठेवती येची ये रामश्रुती सामान्य सकळ मग यद यद आचरती श्रेष्ठ तत्त देवे तो रोजन. हा म्हणून तर दागणे महाराज जिथं श्रेष्ठ आचरण करतात तसं आपण आचरण केलं पाहिजे. पण जर जीवनच जगायचं असेल तर त्यांच्याकडे पाहून आपलं जीवन आपण जगावं. म्हणून ते काय अवस्थेत आहेत, ते कोणत्या भूमिकेत आहेत, ते कोणत्या स्थितीत आहेत आणि ती स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी. इथे अभंगाच्या माध्यमातून संवाद सुरू आहे, बोलणं सुरू आहे. कोण बोलताय? जगद्गुरु तुकोबराय बोलतायत. कोणाबरोबर बोलतायत? देवाबरोबर बोलतायत. म्हणून त्यांनी महाराज भगवंताशी संवाद अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाची गोष्ट सांगतात. असं आहे परमार्थ जर त्यांनी महाराज साध्य करायचा असेल, परमार्थामध्ये जर त्यांनी अग्रेसर व्हायचं असेल, भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर सगळ्यात मोठं साधन आहे भगवंताशी संवाद करणं, देवाबरोबर बोलणं. जर आपल्याला देवाबरोबर बोलता आलं नाही तर आपल्याला त्यांनी परमार्थ साध्य होणार नाही. म्हणून त्यांनी संवाद भगवंताबरोबर केला पाहिजे. तो अतिशय महत्वाचा संवाद आहे. विठोबा देवाबरोबर संवाद केला पाहिजे. ते पहा तास दीड तासच आपल्याला बोलायचंय. फक्त तुमचं चित्त इकडे इकडे जाऊ देऊ नका. महत्वाची गोष्ट सांगताय. परमार्थ जर साध्य करायचा असेल तर भगवंताबरोबर बोललं पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही महाराज. साधा संसार जर करायचा असलं तर संसारात बोलावं लागतंय महाराज. हा आता ज्यांनी संसार सोडून दिला त्यांना कशाला सांगत बसू. पण तरी सुद्धा संसार जर सिद्धीला न्यायचा असेल तर बोलावं लागतंय. बोलल्याशिवाय संसार होत नाही. पती पत्नीचा संसार जरी असेल तरी एकमेकावर बोलल्याशिवाय संसार व्हायचा नाही. मग संसार जर सिद्ध करण्याकरिता संभाषण करावं लागतं तर परमार्थ सिद्ध करण्याकरिता संभाषण का नको? पण संभाषण असलं पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी ध्येय असलं पाहिजे. काय मिळवायचं नाही. परमार्थ करणाऱ्या माणसाने ठरावं टार्गेट की मला हे मिळवायचं. मिळवण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत महाराज. परमार्थात आल्यानंतर पुण्य मिळवता येतं, परमार्थात आल्यानंतर मोक्ष मिळवता येतो आणि परमार्थात आल्यानंतर भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेता येतं. 3 गोष्टी आहेत. 3 स्वतंत्र गोष्टी आहेत महाराज. पुण्य प्राप्त करून घेण्याकरिता पण परमार्थात साधना सांगितल्या, मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता पण परमार्थात साधना सांगितल्या आणि भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरिता सुद्धा संसारात साधना सांगितल्या. तुम्हाला मोक्ष आणि परमात्म्याची प्राप्ती काय वेगळी आहे का? अहो मोक्ष स्वरूपच आहे परमात्मा, मला पण माहिती आहे. पण तो त्यांनी स्वरूप लक्षणानं पाहिला तर पण त्या परमात्म्याला सगुण साकार रूपाने साधू संतांनी पाहिलं. ज्ञानोबराय मोक्षापर्यंतच थांबले नाहीत, नाथ महाराज मोक्षापर्यंतच थांबले नाहीत, तुकोबराय मोक्षापर्यंतच थांबले नाहीत ना, गोरोबा काका, सावता बाबा हे सगळे संत फक्त मोक्ष प्राप्त करून घेऊन निमुटपणे बसले नाहीत. मग त्याच्या पुढे गेले महाराज. त्याच्या पलीकडची गोष्ट त्यांना प्राप्त करायची इच्छा झाली. एक वारकरी संप्रदायच असा संप्रदाय आहे की ज्याच्याकडे दृष्टी आहे, ज्याच्याकडे नजर आहे आणि ती दृष्टी त्यांनी महाराज ही व्यापक असणारी दृष्टी आहे, जी दिव्य असणारी दृष्टी आहे. आतापर्यंत आपण सगळ्या लोकांकडे त्यांनी पाहतो, सगळ्या भारतभरात त्यांनी परमार्थ केला जातो. आपली संस्कृती आपण पाहतो. सगळे लोक स्वरूपाच्या ज्ञानापर्यंत जाऊन थांबतात. त्यांना वाटतं इथंच थांबलं पाहिजे, हा पूर्णविराम आहे.
पण याच्या पुढे काहीतरी आहे हे सर्वांना काही ज्ञात नाही. म्हणून त्याच्या पुढे जर काय असेल तर त्याच्या पुढे भगवंताचा सगुण साक्षात्कार आहे. त्या सगुण साक्षात्कारापर्यंत जाण्याकरिता अट्टहास असला पाहिजे. मग आपण ठरवायचं नेमकं परमार्थाला लागल्यानंतर आपण ठरवलं पाहिजे की ही माळ मी कशाकरिता घातलेली आहे. हा गण मी कपाळाला रोज उठून लावतोय, कुकू लावतोय, कपाळाला लावतो कशाकरिता हे मला आधी कळालं पाहिजे. मी ह्या वाऱ्या करतोय, पारायण करतोय, हे सगळ्या गोष्टी मी पंढरपूरला जातोय, आळंदीला जातोय, या सगळ्या गोष्टी मी करतोय खरा, पण या सगळ्या गोष्टी मी कोणत्या कारणाकरिता करतो हे जर नाही ठरवलं तर जन्मभरही हे करत राहिलं तर काहीच हातात पडणार नाही. आमचे भाऊ म्हणायचे कहा गए तो कहा नाही, त्याला आहे तो कुछ नाही. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ पाडस देवकर, ज्यांच्याकडे माझं ग्रंथाचं अध्ययन झालं. म्हणून तर त्याने महाराज ते म्हणायचे त्याने कुठे गेला तू कुठे नाही, काय आणलं म्हणे काहीच नाही. असं आपलं जीवन व्हायला नको. पण आपल्या जीवनामध्ये त्याने निश्चित काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. पण ते ठरवल्याशिवाय होणार नाही. आम्ही तिथून निघालो, घरून ज्यावेळेस निघालो त्यावेळेला मॅप लावला, आम्हाला आनंदवाडीला जायचं. मग आनंदवाडीला जायचं म्हणल्यावर मॅपने बरोबर सांगितलं की आमच्या मार्गे जा, असा रस्ता इकडून वळा. ते म्हणायचं 200 मीटर वरून वळा, डाव्या हाताला मग पुरत वळा, उजव्या हाताला, असं ते म्हणतच राहिले. आणि बरोबर त्यांनी सांगितल्या परत पद्धतीने आम्ही इथपर्यंत आलो. बरोबर आहे की नाही. म्हणजे आम्ही ठरवलं, त्या मॅप मध्ये टाकलं आम्ही आधी सर्च करण्याकरिता आनंदवाडी, आणि म्हणून हे आनंदवाडी आमचं ध्येय झालं. आणि मग आम्ही त्यांनी साधनात बसून इथपर्यंत आनंदवाडीला येऊन पोहोचलो. साधन सुटलं, तिकडे उभं केलं लांब, आणि आम्ही ध्येयामध्ये आता त्यांनी महाराज तदाकार झालो. महत्वाची गोष्ट आहे. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही आपल्या गुगलवर सर्च करून टाका, कुठं जायचंय. पुण्यापर्यंत जायचंय का मोक्षापर्यंत जायचंय का भगवंताच्या सगुण दर्शनापर्यंत जायचंय, आपण ठरवायचंय. जो ठरवेल तो त्या मुद्द्यापर्यंत जाईल. काही लोकांना पुण्यापर्यंतच मर्यादित राहा वाटतं मला. त्यांना वाटतं ते असं गेलं म्हणजे पुण्य प्राप्त, चांगलं असते म्हणे पुण्य प्राप्त होते. पण पुण्याला काय करतो वेड्या, अरे पुण्य संपून जात आणि संपलं की पुन्हा जन्म मरणाची परंपरा. इंद्र होता येतो पुण्य झाल्यानंतर, मन ती संसारी जन्मीचे, यज्ञाधिक कर्म कीजे आणि स्वर्गसुख भोगीचे मनोहर. मग स्वर्गसुख भोगता येईल, पण तरी सुद्धा त्या पुण्याची पावती सरे आणि सगळेची इंद्रपणाची उटी उतरे. म्हणजे पुण्य जर संपलं तर क्षीणे पुण्य मृत्य लोकं विशंती. म्हणून पुण्य संपलं की मृत्यू लोकात परत यावं लागतं. पुण्याचा क्षय आहे. नंबर 2, मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास असावा. गोष्ट खरी आहे आणि चांगली गोष्ट आहे. मोक्ष प्राप्तीकरिताच हे जीवन प्राप्त झालंय. पण मोक्षाच्या प्राप्तीकरिता जीव तळमळावा. केव्हा मोक्ष प्राप्त होईल असं वाटावं. काही मी उद्धार पावेन काय, हे कृपा करणं नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधाना चित्त माझे, असं आपल्या चित्तात निर्माण व्हावं. आणि मग ते त्याने महाराज आपण संतांच्या समोर जाऊन म्हणावं, मग ते कृपा करतील. कारण त्यांचा महिमा असा आहे, जे मोक्षाची सोडी बांधी करीत हा त्यांचा अधिकार आहे. मोक्ष देण्याकरिताच ते उदार आहे. म्हणतात पुरुषार्थ सिद्धी चौथी आणि घेऊन आपले हाती आणि रिघाला भक्तीपंथी जगात येतो. हे पुरुषार्थ देण्याकरिताच निघाले. चौथा पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे. आणि हा पुरुषार्थ जर कोण देऊ शकतं तर संत देऊ शकतात. म्हणून संतांच्याच माध्यमातून मोक्षापर्यंत जाता येईल. ज्याला मोक्ष हे टार्गेट आहे, ज्यानं गुगल सर्च मध्ये मोक्ष टाकलेला आहे, बरोबर तिथपर्यंत जाता येईल महाराज मोक्षापर्यंत. महत्वाची गोष्ट आहे. पुढे आहे. पण फक्त मोक्ष प्राप्त करून साधू संत थांबले नाही. त्यांना त्यात राहावे ना, त्यांना त्यात करमे ना, त्यांना त्यात बरं वाटे ना, त्यांना त्यात समाधान वाटे ना, त्याच्या पुढचं काहीतरी हवं असं वाटायला लागलं. मग काय त्याच्या पुढचं, या मोक्षाला सुद्धा बाजूला डावलून त्याच्या पुढे भगवंताची प्रेमस्वरूपा भक्ती पोटात उतरावी हा भाव त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाला. आणि त्या भावनेपोटी त्यांनी महाराज भगवंताच्या सगुण साक्षात्काराकरिता अट्टहास त्यांच्या जीवनामध्ये होऊ लागला. म्हणून कोणी कोणी काय ठरवलंय त्या पद्धतीने चालताय की ते ठरवणारे जगद्गुरु तुकोबर आहे. तुकोबराने ठरवलंय मला अमुक पाहिजे आणि पाहिजे. मग नेमकं म्हणू कोणाला. बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट सगळ्यांच्या समोर सांगता येत नाही. मी जर त्यांनी आता वेदांताच्या प्रक्रिया सांगायला लागलो भडा 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 भडा, आणि जर समजा त्याचे अधिकारी नसतील तर मग त्यांना त्या कळणार नाही. उघड डबड्यात खडे घालून खडखड खडखड वाजवल्यासारखं होईल. मी ब्रह्मन माया अधिष्ठान आद्यस्थन असंभावना हे जर सगळं त्यांनी बडबड मी करायला लागलो तर सामान्य लोकांना जर त्याची दृष्टी नसेल, त्याची नजर नसेल, परिभाषा कळत नसेल, संस्कार नसतील तर ते कळत नाही. म्हणजे ते कुठेही त्यांनी सांगायचं नाही. मग त्यांनी मला जो ज्या अधिकाराचा तो त्याच पद्धतीने विचार करणारा असतो. आता आपलं प्राप्तव्य वेगळं आणि जगद्गुरु तुकोबरांचं प्राप्तव्य वेगळं. कशावरून वेगळं, आपला अधिकार वेगळा आणि त्यांचा अधिकार वेगळा. आपल्या अधिकारात आणि त्यांच्या अधिकारात फरक आहे. पण जो ज्या अधिकाराचा असतो तो त्या पद्धतीने त्यांनी महाराज पाहण्याचा विचार करतो. मग त्याला जे अपेक्षित आहे ते तो दुसऱ्या कोणाच्याही समोर सांगू शकत नाही. मग ते कोणाच्या समोर सांगेन, ज्याला त्यातलं कळतं त्याच्या समोर सांगेन. नाही तर कानडीने केला मराठा भ्रातार, एकाची उपरी एका नाही. एक कर्नाटकातली त्यांनी स्त्री होती, तिनं मराठाचा नवरा केला. हा गेला महाराष्ट्रातून तिकडून काहीतरी कामानिमित्त चांगली बायको वाटली, केली त्यानं बायको.
आणि बायको करून त्यांनी महाराज घेऊन यायला लागला बैलगाडीत घालून. बैलगाडी घेऊन गेला होता काही कामानिमित्त. बायको मागे त्यांनी बसवली आणि ती चालली बैलगाडी त्याची. चालायला लागल्यानंतर याला वाटलं आता बायकोवर काहीतरी बोलावं. मग एक गाव आलं. ते गाव आल्यानंतर तिला म्हणला हे कोणतं गाव आहे ग? ती म्हणली इलबा. इलबा म्हणजे गावाचं नाव नाही. इलबा म्हणजे काय तुम्ही काय म्हणता? तिला विचार. तिला मराठी समजत नव्हतं ना. तुम्हाला हे कोणतं गाव आहे? ती म्हणली इलबा. त्याला वाटलं गावाचं नाव आहे इलबा. म्हणून ते गाव जाऊ दिलं. मग आता ते गाव गेल्यापासून परत काहीच बोलली नाही. पुढचं गाव आहे. ते गाव आल्यावर याला वाटलं आता तरी परत बोलायला सुरुवात करा. मग परत म्हणला हे कोणतं गाव आहे? ती म्हणली इलबा. म्हणजे हे तुम्ही काय म्हणता? दुसरं गाव आलं. त्याला वाटलं ते खुर्दा असेल आणि हे बुद्रुक असेल. खुर्द आणि बुद्रुक यानं आपला निर्णय केला. लगेच ताबडतोब परत तिसरं गाव आलं. तिसरं गाव आल्यानंतर त्याने परत याला विचारलं हे कोणतं गाव आहे? ती म्हणली इलबा. आता तिसऱ्यांदा इलबा म्हणल्यावर त्याचं डोकं जरा थोडं फिरायला लागलं. तो मला जाऊ दे आपण पंढरपूरला जात असतो आणि वाटेने त्यांनी दिंडीत चालत असताना ते वांगी लागते की नाही, वांगी नंबर 1, वांगी नंबर 2, वांगी नंबर 3 असे 3 गावं असू शकतात. तसं 1 नंबरचा इलबा, 2 नंबरचा इलबा आणि 3 नंबरचा इलबा असं त्यांनी असेल कदाचित. म्हणून त्याने आपलं ते घेतलं सारखं करून पुढचं गाव आल्यानंतर परत विचारलं कोणचं गाव आहे? ती म्हणजे इलबा. इलबा म्हणल्यावर गाडीच पार्किंगला लावली त्याने. लगेच भांडण सुरू केलं महाराज. कोणाचंच कोणाला समजा. दोघांचं भांडण रस्त्यावरच सुरू झालं. म्हणजे कानडीने केला मराठा व्रतात आणि एकाचे उत्तर एका नाही समजच ना महाराज. म्हणून त्यांनी जो ज्या भूमिकेत आहे तो त्याच भूमिकेत राहून विचार करतो आणि त्याच पद्धतीची अपेक्षा करतो. सामान्य संसारातला माणूस जर परमार्थ करायला लागला तर फार फार पुण्याची अपेक्षा करेल. त्याला जर त्याच्यापेक्षा जास्त नजर प्राप्त झाली तर तो मोक्षाची अपेक्षा करेल आणि त्याच्यापेक्षा जर श्रेष्ठ असेल तर त्या मोक्षाच्याही पलीकडे असणाऱ्या भगवंताच्या सगुण साक्षात्काराची अपेक्षा करेल. मग इथं त्यांनी अपेक्षा करणारे तुकोबर आहे. मग नजर कोणाची पाहिली पाहिजे? तुकोबरायांची. तुकोबरायांच्या नजरेने पाहिलं पाहिजे. इथं मला बाबांकडे पाहून बोलायचे. मग बाबांकडे पाहून बोलत असताना मी कोणाकडेच पाहून बोलू शकत नाही. मी डायरेक्ट तुकोबरायांकडे पाहून बोलू शकतो. कारण त्यांची तुलना जर मला करायची असेल बाबांची तर ती तुकोबरायांबरोबरच करता येईल. मला दुसरं कोणी सापडतच नाही तुलना करण्यासारखं. मी काय करू? महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी मला त्यांचा अधिकार तेवढा मोठा, त्यांचं श्रेष्ठत्व तेवढं मोठं, त्यांचा महिमा तेवढा मोठा. पण तो त्यांनी मला सामान्यांना कसा कळण्यासारखा आहे तो भगवंताला कळेल आणि तो त्यांनी मला संतांना कळेल. जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळेल. पण तो जो ज्या अधिकाराचा आहे त्याला तो अधिकार कळत असतो. म्हणून त्यांनी बाबांची अवस्था त्यांनी विलक्षण आहे. मी त्यांना पाहिलं नाही पण त्यांच्याविषयी ऐकलं श्रेष्ठांच्या मुखातून. म्हणून त्यांनी मला ते काहीतरी अंशात कळाले. म्हणून त्यांनी मला तशी अवस्था जर मला प्राप्त व्हायची असेल तर काय केलं पाहिजे? मी देवाला सांगितलं पाहिजे. कारण देवालाच कळतं, बाकीच्यांना कोणाला कळेल त्यांचं महात्म्य. म्हणून त्यांनी तुकोबऱ्याने सुद्धा अशी अवस्था प्राप्त करून घ्यायची. परमार्थामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या अवस्था प्राप्त होतात. कशा कशानं प्राप्त होतात? परमार्थात आलं की त्रिकांड पाहायला मिळतात. 3 कांड पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये कर्मकांड आहे, त्याच्यामध्ये उपासना कांड आहे, त्याच्यामध्ये ज्ञानकांड आहे. हे सांगत असताना वेदातलं त्यांनी वर्णन पाहायला पाहिजे. वेद जर करायचं असेल तर वेदामध्ये सुद्धा 3 कांड आहेत. भजन करा सांगतो. वेदात 3 कांड आहेत. कर्मकांड आहे, उपासना कांड आहे आणि ज्ञानकांड आहे. कर्मकांड सांगण्याकरिता वेदामध्ये ब्राह्मणाचे वर्णन करून सांगितले. काय म्हणायचं त्याला? ब्राह्मण. वेदामध्ये त्यांनी उपासना कांड सांगण्याकरिता वर्णन करून सांगितले. त्यांनी मला आरण्यके आणि वेदामध्ये ज्ञानकांड वर्णन करून सांगण्याकरिता सांगितले उपनिषदे. म्हणजे ब्राह्मणके, आरण्यके आणि उपनिषदे या 3 गोष्टी आहेत. म्हणून त्यांनी ब्राह्मणके सर्वांना कळण्यासारखी आहेत, आरण्यके सर्वांना कळण्यासारखी आहेत. पण वेदामध्ये असणारा श्रेष्ठ भाग ज्याला उपनिषद म्हणतात तो उपनिषद नावाचा भाग सर्वांना कळत नाही. हा उपनिषद नावाचा भाग त्यांनी महाराज प्रस्थानत्रयीमध्ये मोडतो. म्हणजे वेद जर कळायचा असेल तर 3 ग्रंथ कळाले पाहिजे. वेदांत शास्त्र कळण्याकरिता 3 ग्रंथांची गरज आहे. त्याला प्रस्थानत्रयी म्हणतात. कोणकोणते? नंबर 1 दश उपनिषदे, नंबर 2 श्रीमद भगवद्गीता आणि नंबर 3 ब्रह्मसूत्र. हे जे 3 ग्रंथ आहेत हे त्यांनी वेदांत शास्त्राची प्रस्थानत्रयी आहेत. ते कळून घेणं अतिशय महत्वाचं आहे. ते कळालं की मग त्याच्यामध्ये त्यांनी पदार्पण होत असतं. म्हणून त्यांनी मला परमार्थ कळण्याकरिता 3 कांड त्यांनी कळाले पाहिजेत. कर्मातून जायचंय की उपासनेतून जायचंय की ज्ञानातून जायचंय. कर्माने काही स्थिती प्राप्त होत असते, उपासनेनं पण काही स्थिती प्राप्त होते आणि ज्ञानानं पण काही स्थिती प्राप्त होते.
मग जगद्गुरु तुकोबरांना काहीतरी स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे. मग कर्मातली स्थिती अपेक्षित आहे की उपासनेतली स्थिती अपेक्षित आहे की ज्ञानातली स्थिती अपेक्षित आहे. असं जर आपण त्या म्हणण्याचा प्रयत्न केला तर तुकोबरांना कर्मातली स्थिती अपेक्षित नाही माहिती. ते म्हणतात काही महाराज भगवंताच्या प्राप्तीकरिता अनन्य त्या भावाने त्यांनी शरण गेलं पाहिजे आणि सर्व धर्मान परित्याज्य म्हणत त्यांनी म्हणत काम नाही झालं पाहिजे कामा या भूमिकेत जाऊन त्यांनी निष्काम स्थिती प्राप्त करून फक्त भगवंताचं चिंतनच करणे, दुसरं काहीच करणे नाही या भूमिकेत तुकोबर आहे. मग कर्माच्या त्यांनी भानगडीत तुकोबर आहे. पडत नाही हे आमचं कर्म करायचं मग देवापर्यंत जायचं ते नाही. गाडगे बाबा होते की नाही, त्यांना जुन्या लोकांनी पाहिलं पण असेल महाराज काही लोकांनी, ते त्यांनी निष्काम कर्मयोगी होते. कारण कर्मानं जर त्यांनी महाराज परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर कर्माचा अभिमान होता कामा नये. ते जर गावात घुसले तर हातात झाडू घेऊन घुसायचे, मग सगळा गाव झाडून काढायचे आणि गाव झाडून त्यांनी महाराज मारुतीच्या पारावर जाऊन बसायचे. मग सगळा गाव एकत्र यायचा, मग सगळ्यांनी त्यांनी आपापल्या शिदोरी आणायच्या, मग सगळ्यांच्या बरोबर त्यांनी भाकरी खायच्या आणि भाकरी खाऊन झाल्यावर कीर्तन करायचं, बापू गाया मारू नका बापू असं म्हणायचे, चांगले वागा बापू, दारू पिऊ नका बापू, मारहाण करू नका बापू, असे त्यांचे शब्द असायचे. आणि अशा भोळ्या भाबड्या भावनेतून लोकांना सांगायचं गोपाला गोपाला रे असे म्हणायचे भजन. आणि मग भोळ्या भाबड्या लोकांना घ्यायचे. पण कधीच फुगीरपणा पोटात आला नाही, कधीच अहंकार पोटात आला नाही. कर्माचा अभिमान झाला की कर्म त्यांनी महाराज सकाम होऊन जातं आणि बिघडून जातं काम. म्हणून त्यांनी निष्काम कर्मयोगी असं निष्काम जर कर्म झालं आणि अभिमानात जर निघून गेला तर त्यांनी महाराज त्याला स्वरूपापर्यंत जाता येईल. महत्वाची गोष्ट आहे कर्म असावं, निष्काम असावं. तुकोबारांना कर्म अपेक्षित नाही. मग तुकोबारांना उपासना अपेक्षित आहे का? उपासना जरी करायचं म्हणलं तरी सामान्य माणसाला उपासना कळते का? वेगवेगळ्या देवतांची पूजा केली जाते. त्या पूजा करण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार लागतात. महत्वाची गोष्ट, गणपतीची जर पूजा करायला गेले तर भूदेवांना विचारतात. ते म्हणतील तुम्हाला दुर्वा घेऊन या, तुम्ही लाल फुलं घेऊन या, तुम्ही अमुक घेऊन या. गणपतीची पूजेला असं लागतंय. महादेवाची पूजा करायला गेल्यानंतर जर तुम्ही लाल फुलं घेऊन आले, महादेवाच्या डोक्यावर ठेवले, महादेव कोपलला महाराज तुमच्यावर. म्हणून महादेवाला लाल फुलं चालत नाही, त्याला पांढरी फुलं व्हावी लागतात. महादेवाची उपासना जर करायची असेल तर त्याला आखी प्रदक्षिणा मारलेली चालत नाही, अर्धीच मारावी लागते. का बरं अर्धी मारायची असते? त्याची जी गण आहेत ना शिवगण, ते शिवगण त्यांनी त्या पिंडीच्या पुढच्या तोंडाला बसलेले असतात. आणि दक्ष राजाने शिवगणांना शाप दिलेला आहे. काय शाप आहे? की तुम्हाला त्यांनी कोणीच तुमचं पूजन करणार नाही, कर्मात अधिकार प्राप्त होणार नाही, तुम्ही त्यांनी बाह्य आहात, वेद बाह्य असं सांगून टाकलं. म्हणून महादेवाची प्रदक्षिणा केली चालते, पण त्याच्याबरोबर जर त्यांची प्रदक्षिणा झाली तर अपराध घडेल. म्हणून अर्धीच प्रदक्षिणा करायची, तिथून मागे फिरायचं. नियम आहे मला उपासनेमधले नियम सांगते. आतमध्ये महादेवाच्या मंदिरात प्रवेश करायला लागल्यानंतर समोर नंदी असतो की नाही, आधी नंदीचं दर्शन घ्यायचं असते. त्याची काही पद्धत आहे दर्शन घ्यायची. त्या नंदीच्या शिंगावर हे दोन बोटे ठेवायची डाव्या हाताची आणि उजवा हात त्यांनी त्याच्या वृषणावर ठेवायचं, वृषणावर. आणि मग त्यांनी त्या शिंगांच्या मधून त्यांनी महादेवाची पिंड पाहायची आणि मग त्यांनी पुढे जायचं. हे कशाकरिता करायचं? त्याचा नियम आहे, ही उपासना आहे महाराज. अशी जर शंकराची उपासना करायची असेल तर अशा पद्धतीने केली पाहिजे. वृषणाला हात लावायचा म्हणजे स्वतःच्या अंतःकरणातला काम आवरायचा आणि शिंगावर त्यांनी बोट ठेवायचे म्हणजे दंभ आणि अहंकाराला दाबायचं. काम आवरून दंभ अहंकाराला दाबून देवाला पाहण्याकरिता मी निघालोय, हा त्यातला भाव आहे. आणि या भावनेने आतमध्ये जायचं, महादेवाला आतमध्ये पाहायचं आणि पाहून लगेच नाही प्रवेश करायचा. वरती गणपती आहे त्याला नमस्कार करायचा. मग त्यांनी महाराज आधी टाळी वाजवायची 5 वेळेला, कारण भगवान शंकरला 5 तोंड असतात, पंचमुख असतात महादेव. म्हणून त्यांनी 5 वेळेला टाळी वाजून त्याला जाग करायचं. मग आतमध्ये जायचं, नंदीकडे पाठ करून पाया पडायचं नाही. मग पलीकडच्या बाजून जायचं, पण मागे पार्वती असते तिच्याकडे पाठ करून पाया पडायचं नाही, एका बाजूने व्हायचं आणि मग नमस्कार त्यांनी शंकराला करायचा. एवढे नियम आहेत. कशातले? उपासनेतले नियम आहेत. त्याला पांढरी फुलं आवडतात, महादेवाच्या पिंडीवर पांढरी फुलं व्हायचे. खालची जी असणारी योनी आहे तिच्यावर त्यांनी लाल फुलं व्हायची, ती पार्वती आहे. या उपासनेमधले बारकावे जर कळाले नाही आणि आपण काही करायला लागलो तर देव त्यांनी प्रसन्न होण्याऐवजी कोपेल आणि कोपून त्यांनी महाराज हातात आलेलं काम बिघडेल आणि घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून त्यांनी महाराज उपासना सर्वांना कळत नाही. जगद्गुरु तुकोबारांना उपासनेच्या माध्यमातून प्राप्त होणारी अवस्था अपेक्षित आहे. कर्म बाजूला राहिलं, उपासना टाकली, आता पुढे चालत. मग तुकोबारांना ज्ञान अपेक्षित आहे का? ज्ञानानं प्राप्त होणारी स्थिती तुकोबारांना अपेक्षित आहे का? काय टार्गेट आहे तुकोबारांचं? ज्ञान टार्गेट आहे असं जर आपण म्हटलो तर तुकोबारांना ज्ञानाची सुद्धा अपेक्षा नाही महाराज. का बरं? अवते ज्ञान प्राप्त झालेलं आहे, भगवंतांना अनुग्रहच केला. महाराज वर्णन करून सांगतात, हे पांडुरंगे सत्य केला, पांडुरंगे सत्य केला, बुद्धी
पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धिभेद जीव शिवासे रचली आनंदी आवटावी पदी आरोहण निजी निजरूपी निजविला तुका अनुभवत बालका हल्लरुगास तो अनुभव त्यागी महाराज हल्लरुगा गातो ना तो जगन्नियंता तो श्री गुरुच्या रूपात येऊन तो ऐकण्याकरिता एकांत जीवनात असला पाहिजे. तुम्ही आता सांगत होते ना मंदिर बांधलं एकांतात राहता महाराज मला आता भेटले सांगत होते याच्याकरिता एकांताची गरज असते महाराज. आमच्या बुवा लोकांच्या पायाला भिंगऱ्या लावलेल्या आहेत तिकडे हिंड तिकडे हिंड साऱ्या दुनियात हिंडत राहायचं बोंबलत आणि मग त्यांनी काय परमार्थाचं पोटात उतरत नाही महाराज. नुसतं लोकांना शहाजूकपणानं सांगत राहायचा धंदा. लोक कंबर बांधलं की आम्ही लागलो छाप करून घ्यायला तुमच्यावर. महत्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये साधना असली पाहिजे तेव्हा अनुभव प्राप्त होईल. बिगर अनुभवाचं जमत नाही मला. परमार्थ अनुभवाचाच आहे. पण अनुभवत बालका हल्लरुगासी असं जर म्हणायचं असेल तर त्याच्याकरिता एकांत साधून साधना केली पाहिजे. ज्याला त्यांनी साधना जीवनात उतरली ज्यानं साध्य करून घेतलं तो त्यांनी महाराज या दिव्यत्वात आहे. पण ही साधना ज्याच्या जीवनात आली ना तो समर्थ आहे स्वतःच्या मनानं स्वतःचं शरीर टाकण्याकरिता. ज्यांच्या निमित्तानं आपण इथे जमा झालो त्यांनी स्वतःच्या इच्छेने शरीर टाकलं काही सामान्य गोष्ट आहे. या कलियुगामध्ये त्यांनी चमत्कारच आहे. रामेश्वर शास्त्रीजींनी तुकोबरायांविषयी बोललं त्यांनी महाराज मागे कवीश्वर झाले थोर थोर सांगा कलेवर नेले कोणी. हा चमत्कार रामेश्वर शास्त्रीजींनी पाहिला. तसा बाबांच्या बाबतीत सगळ्याच लोकांनी चमत्कार पाहिला की बाबा चालता बोलता सगळ्यांना सांगून त्यांनी मला स्वतःचं शरीर अशा पद्धतीने सोडून गेले. हे दिव्यत्व त्यांच्या जीवनातला हे कशाकरिता जमलं त्यांना साधना जीवनात आली म्हणून. पांडुरंगाने अनुग्रह केला पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धिभेद. बुद्धीमध्ये असणारे भेद घालवले पाहिजेत. अनेक प्रकारचे भेद असतात महाराज. जीव जीवाचा भेद जीव जडाचा भेद जड जडाचा भेद जड ईश्वराचा भेद ईश्वर जीवाचा भेद हे भेदच आहेत. हे 5 प्रकारचे भेद. अजून भेद सांगतो मला स्वगत भेद सजातीय भेद विजातीय भेद अजून भेद सांगतो देश भेद काल भेद वस्तू भेद एवढे भेद आहेत. हे सगळेचे सगळे बुद्धीमध्ये असणारे भेद घालवले पाहिजे आणि भगवंताची कृपा झाल्याशिवाय ते जात नाहीत महाराज. पण निरसोनी संदेह सगळा संदेह गेला संदेह गमला संदेह निवृत्त झाला. भेदही बुद्धीत ते निघून गेले दिव्य स्थिती प्राप्त झाली. बुद्धिभेद त्यांनी निघून गेला. मग काय केलं जीवशिवा सेज रचली आनंदे. जीव हा शिवस्वरूप झाला. जीवाला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली. तुकोबरायांची स्थिती सांगतोय काय स्थिती आहे तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचे थोडा अवघड आहे पण सोपं नंतर ते सांगेन तुम्हाला. पण हे अवघड कधी सांगू मग हे जर तुम्ही शेवटी सांगितलं तर झोपताना सगळेजण. म्हणून महत्वाचं आहे आधी सांगितलं पाहिजे गरजेचं आहे मला. आधी काय खावं हे कळायला पाहिजे. गुरुजी पाठ घ्यायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परमहंस पाठ घ्यायचे. पाठाला आलेल्या लोकांना त्यांनी एखादा दानशूर यायचा तो नाश्ता द्यायचा. मग नाश्ता देत असताना त्यांनी ताटलीमध्ये चिवडा लाडू असं ठरलेलाच असायचा. मग आता आधी काय खावा असा प्रश्न आहे. एका माणसाला लाडू आवडत होता. तो म्हणला आता लाडू आहे म्हणला हातात जर लाडू आधी खाऊन घेतला नंतर चिवडा खाल्ला तर बोर होईल म्हणला. आधी चिवडा खाऊन घेतो म्हणला नंतर लाडू खातो. नंतर लाडू खातो म्हणल्यानंतर त्यांनी लाडू तसाच ठेवला आणि चिवडा खातच होता इतक्यात कुत्रा आलं का उचला लाडू का कुत्र पळून गेलं. गुरुजी खदखदा हसायला लागले त्याच्याकडे पाहून. म्हणे काय झालं येड्या तुला लाडू आवडतो ना म्हणे मग लाडू आधी खाऊन घे. महत्वाची गोष्ट आहे. आधी तर तो चिवडा खाल्ला आणि लाडू खाऊ तर जिवंत नाही राहिला मग कसं काय लाडू तुला लेटर. आवडीची गोष्ट आहे आधी करून घ्यायची आणि मग बाकीचं सगळं त्यांनी करीत राहायचं. महत्वाची गोष्ट आहे. तसं महत्वाचं जेवढं आहे की नाही तेवढं कीर्तन करायला आधी सांगून घ्यायचं. चांगले जोपर्यंत चांगले टवकारून आहेत ऐकायला तोपर्यंत शेवटी मग बाकीचं त्यांनी समारोपाचं केलं तरी चालतंय. म्हणजे पोटात उतरवण्यासारखं आहे. एवढ्या लांबून वन करीत कशाकरिता आलो काय गंमत म्हणून थोडाच आलो. तुमचा टाइमपास करायला थोडाच आलो. काहीतरी पोटात उतरलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. आता यांच्या काय पोटात उतरू का त्यांच्याच पोटातला आमच्यात उतरले पण बाकीच्या सगळ्या लोकांना उतरवण्याकरिता महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तात्पर्य एवढाच आहे. लक्षात घेतलं पाहिजे जीवशिवा सेज रचले आनंद. जीव हा ब्रह्मरूपच आहे पण जीवाला ब्रह्मरूपता कळत नाही आणि ती कळून घेतली पाहिजे. ती कळून घेण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. म्हणजे जीवाला स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. पण जीवाला ज्ञान होतं म्हणजे काय जीव हा शब्द तर सगळेच वापरतात महाराज. कोणी जीव म्हणतं. जीव शब्द कोणाच्या तोंडात नाही सांगा बरं. आम्ही दवाखान्यात चालत होतो त्यावेळेला एखाद्याला इंजेक्शन टोचायचं असले ते म्हणायचे डॉक्टर जरा हळूच बरं का जीव कसा वीस होतो असं सहज म्हणायचं मराठी. जीव शब्द त्याला पण माहिती आहे पण जीव म्हणजे काय कोणालाच माहित नाही. त्याचा कोणी विचारच करत नाही. आपण जीव आहोत पण आपण जीव झाले कसो आपण कोणत्या पद्धतीने जीव रूपाला आलो हे मात्र कोणाला कळत नाही. लक्षपूर्वक ऐका. जीव शब्दाची व्याख्या सांगतो. ऐकतात ना तुम्ही सर्व. व्याख्या सांगतो ऐका. अंतकरण अंतकरणाचा अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचा अंतकरणात पडलेला आभास या 3 गोष्टींना मिळून जीव
जीव म्हणतात. जीव म्हणजे काय? अंतःकरण म्हणजे वृत्ती. या वृत्तीचं अधिष्ठान असणारं चैतन्य आणि त्या चैतन्याचा वृत्तीत पडलेला जो आभास याला म्हणायचं जीव. या तीन गोष्टींना म्हणून जीव म्हणतात. मग आता जीवाला ब्रह्मरूप होता येतं असं म्हणतो, जीवाला आपण ज्ञान होतं म्हणतो. मग तिघांपैकी ज्ञान होतं कोणाला हे जर विचारात घेतलं, वृत्तीला ज्ञान होतं म्हणावं तर वृत्ती जड आहे. जड कशाला म्हणायचं? जे स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही त्याला म्हणायचं जड. अशी त्यांनी जड असणारी वृत्ती. म्हणून वृत्तीला ज्ञान होत नाही. मग चैतन्याला होतं म्हणा, चैतन्य स्वतःच ज्ञान स्वरूप आहे, त्याला ज्ञान व्हायचं काय काम आहे? मग त्याला ज्ञान होत नाही. मग कोणाला होतं? ज्ञान होतं आभासाला. आभासाला. या आभासाच्या 7 अवस्था आहेत. शास्त्रात प्रतिपादन करून सांगितलं. काय अवस्था आहेत? अवस्था आहेत आभासाच्या अज्ञान, आवरण, पुढे काय परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, त्याच्यानंतर शोकनाश, आनंद वाटते. हे अवस्थाच आहेत महाराज आभासाच्या. म्हणून त्यांनी अज्ञान, आवरण आणि विक्षेप या 3 झाल्या. मग परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान आणि मग त्यांनी शोकनाश आणि आनंद वाटते. या 7 अवस्थांमधून त्यांनी जावं लागतं. आभासाच्या या 7 अवस्था. अज्ञान आहे कशाचं? मी कोण आहे याचं अज्ञान. आवरण आहे. आवरण 2 प्रकारचं असतं. एक असत्वापादक आवरण आणि एक आभानापादक आवरण. असत्वापादक आवरण म्हणजे देवच नाही असं म्हणणारे लोक आहेत की नाही जगामध्ये, त्याला असत्वापादक आवरण म्हणायचं. काय म्हणतात? देव आहे पण देवळात राहतो, कोणी म्हणतो वैकुंठात राहतो, कोणी म्हणतं कैलासात राहतो. कुठंतरी आहे त्याचं भान नाही म्हणून आभानापादक आवरण. अशी आवरण आहेत. विक्षेप म्हणजे त्यांनी हे जगत कार्य त्याला विक्षेप त्यांनी म्हणायचं. मग त्यांनी परोक्ष ज्ञान, परमात्म्याच्या अस्तित्वाचं ज्ञान कुठेतरी आहे. मग त्याचं त्यांनी अपरोक्ष ज्ञान, तो परमात्मा मीच आहे. आणि हे कळल्यानंतर त्यांनी महाराज अंतःकरणातून शोक निवृत्त होणं आणि आनंद व्यक्त होणं याचं नाव आहे आनंद वाप्ती. म्हणून आनंदावाप्ती स्थितीपर्यंत जीवाला जाता येतं संतांच्या कृपेनं, साधूच्या बोधानं, श्रीगुरूंच्या माध्यमातून त्यांनी या ब्रह्मज्ञानाच्या स्थितीवर जाता येतं. त्याला कळतं मी ब्रह्मरूप आहे. मग तो व्यापक भूमिकेत तयार होतो. तुकोबाराय म्हणतात मला असं झालं, जीवशिवा सेज रचिले आनंदे आणि अवटावी पदी आरोहण, निजी निज रूपी निजविला तुका अनुभत बालका हल्लरुगासी, रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदरे डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना आणि माली द्वैता द्वैत, देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म कळले आणि तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेच झाला अंग तुका. ही तुकोबारायांची भूमिका आहे. त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. ते म्हणतात झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणते हाय हाय यमधर्मा, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मद्वेषी, दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, देह ज्याचा त्याशी समर्पिला, फिरविला घट घोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप आणि उजळला दीप गुरुकृपा. गुरुकृपेचा दिवा लागला आणि तो दिवा लागल्यानंतर त्यांनी मला जीवन कृतार्थ झालं, व्यापक स्थिती प्राप्त झाली. स्वतःची अवस्था तुकोबारा सांगतात. अनुरेणव्या थोकडा तुका आकाशा एवढा, गिळवणी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, सांडिले त्रिपुटी दीप उजळाला घटी. हे तुकोबारांचं बोलणं आहे महाराज. पण एवढे व्यापक स्थितीला जगद्गुरु तुकोबारा गेले. श्रुतीमध्ये जे वर्णन करून सांगितलं ते त्यांच्या जीवनात उतरलं. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये श्रुती वर्णन करून सांगते. ती म्हणते अडोरणीयान महतो महियान आत्मस्ते जगतो गुहायाम समक्रतो पश्यति वित शोका धातू प्रसादान महिमान आत्मन. आत्मा एवढा व्यापक आहे. अनोरणीयान महतो महियान आत्मस्य जंतुर निहितो गुहायाम समक्रतो पश्यति वित शोका धातू प्रसादान महिमान आत्मन. हा आत्म्याचा व्यापकत्वाचा भाव आहे. तो तुकोबारायांना कळाला. म्हणून म्हणतायत अनुरणीया थोकडा तुका आकाश एवढा. मग ज्या तुकोबारायांना खरं ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे ते ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीकरिता देवाशी संवाद साधतील का? देवा मला ब्रह्मज्ञान पाहिजे म्हणून.
साधूचं लक्षण वर्णन करून सांगत असताना जे अंगेच ब्रह्मरूप झालेले स्वतः त्याला साधू म्हणा, बरोबर आहे ना? तोच खरा साधू. कोण साधू आहे? जो स्वतः ब्रह्मरूप झाला तो साधू आहे म्हणा. ज्यानं ब्रह्मस्वरूपाला जाणलं तो ब्रह्मस्वरूपाहून वेगळा राहत नाही. श्रुती वर्णन करून सांगते, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मविद म्हणजे ब्रह्मस्वरूपाला जाणणारा, ब्रह्मैव भवती म्हणजे तो ब्रह्मरूपच होऊन राहतो. म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुष हा ब्रह्मरूपच झालेला असतो. जगद्गुरु तुकोबाऱ्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे. खरं ब्रह्मज्ञान जर पाहायचं असेल तर तुकोबाऱ्याने शिक्कामोर्तब केला महाराज. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? ब्रह्मज्ञान काय फक्त तोंडी बोलायचं थोडंच असतंय. ते म्हणतात, न करे रे संग राय रे शळ लागून दिंबळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाईवरी नयमन, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतर्या थारा आनंदाचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. खरं ब्रह्मज्ञान तुकोबाऱ्यांना बांधलं, संगरहित झाले. म्हणणं करे रे संग म्हणतायत, संगरहित झाले. ममतेचा मळ पोटात राहिला नाही. हे ब्रह्मज्ञान तुकोबाऱ्यांना बांधलं, काही ममता राहिली नाही. अशी स्थिती तुकोबाऱ्यांना बांधली. या भूमिकेत तुकोबारा गेले. ब्रह्मज्ञान त्यांनी प्राप्त झालं. ब्रह्मज्ञानाची भूमिका प्राप्त करून तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांगन तेची झाला अंग तुका, या भूमिकेत गेले. मग आता ज्ञान स्वरूप स्वतः ब्रह्मज्ञानी झालेला आहे तर काय गरज आहे का देवाकडे परत ब्रह्मज्ञान मागायची? अजिबात नाही. पण तुकोबारा देवाकडे ब्रह्मज्ञानाच्या याचना करण्याकरिता संवाद करतात असं अजिबात नाही. मग त्याच्यापेक्षा वेगळं तुकोबाऱ्यांना काहीतरी दिसलंय. ब्रह्मज्ञानाच्या पलीकडचं काहीतरी सापडलं. काय असेल हो ब्रह्मज्ञानाच्या पलीकडे? ब्रह्मज्ञान तर परमार्थातला शेवटचा पॉइंट आहे, शेवटचा मुद्दा आहे. ब्रह्मज्ञान झालं की झालं सगळं. पण संप्रदायाला ते मान्य नाही. ते म्हणतात ते अद्वैत आहे, तो अभेद आहे. ते अभेदात समाधान प्राप्त होत नाही. समाधान तर वेगळंच आहे. गुरुजी वर्णन करून सांगायचे ते म्हणायचे, वास्तव अभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार करावा. वास्तव अभेदात निघून जावं आणि त्या अभेदात गेल्यानंतर पुन्हा कल्पित भेदाचा स्वीकार करायचा आणि तो स्वीकार करून भगवंतालाच म्हणायचं, मी भक्त तू देव ऐसे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. देवा तुझं ब्रह्मज्ञान मला नको आहे. जर तुकोबाऱ्यांना ब्रह्मज्ञानाची अपेक्षा असती तर असं म्हणले असते का ब्रह्मज्ञान नको, म्हणजे तुकोबाऱ्यांना ब्रह्मज्ञान नको आहे. अजून एका अभंगात म्हणतात, न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान. मग काय पाहिजे? दोन्ही अभंगाचा भाव एकच आहे. गोजरे सगुण रूप पुरे आणि डावे रूप मज गोपिका रमण. म्हणजे त्याच्या पलीकडे ब्रह्मज्ञानाच्याही पलीकडे भगवंताचं प्रेम तुकोबाऱ्यांना अपेक्षित आहे. ते ज्यांनी पाहिलंय, मोठ्या मोठ्या लोकांना हे प्रेम प्राप्त होत नाही महाराज. म्हणून त्यांनी महाराज ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंताच्या प्रेमात पडलेले अनेक पाहायला मिळतात. त्याच्यात अग्रगणी आहेत महाराज गोपिका, ज्या त्यांनी ब्रह्मज्ञान आहे. सगळे गोपाळ लोका गोपळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केल्या वाचून जपतप. अरे जपतप केल्या वाचून ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आणि ब्रह्मज्ञानी होऊन भगवंताचं चिंतन करतायत, अखंड भगवंताच्या चिंतनात आहे. मग त्यांचा तो भाव करण्याकरिता उद्धवाला पाठवून दिलं होतं ना महाराज वृंदावनामध्ये. उद्धवाला अभिमान झाला होता ज्ञानाचा आणि ज्ञानाच्या अभिमानाने गच्च फुगलेला उद्धव ज्या वेळेला वृंदावनात गेला त्यावेळेला गोपिकांची ती दिव्य स्थिती पाहिल्यानंतर 1 दिवसात जाऊन परत येईन म्हणला होता. पत्र घेऊन गेला होता ना. 6 महिने राहिला, 6 महिने.
6 महिने भागवत ऐकलं पाहिजे. गरजेची गोष्ट आहे. मला भागवत फार गोड आहे. भागवत म्हणजे ज्ञानी पुरुषाची परीक्षा. खरा ज्ञानी जर ओळखायचं असेल तर भागवतात ओळखावं. म्हणून त्यांनी भागवत त्यांनी अतिशय गोड आहे महाराज. फार महत्वाची गोष्ट आहे. माझी विनंती आहे जर त्यांनी सगळीकडे तुम्ही सगळ्या कार्यक्रमाला अधिक महिन्यात जा, पण जेवढा वेळ तुम्हाला सापडेल तेवढ्या वेळात तुम्ही भागवत ऐकण्याकरिता. कशाकरिता? तुम्हाला मला काहीच सांगायचं नाही. तुम्ही स्वांत सुख आहे ऐका, तुमच्या सुखाकरिता ऐका, तुमच्या समाधानाकरिता ऐका. हे स्वतःच्या समाधानाकरिता त्यांनी ऐकायची गोष्ट. तुम्हाला काही करायचं राहिलं आणि मला चांगलं माहिती आहे, पण जरी काही करायचं राहिलं नसलं तरी सुद्धा स्वतःच्या आनंदाकरिता भागवत ऐकावं महाराज. गोड आहे भागवत, फार अप्रतिम आहे भागवत. भागवत म्हणजे जीवन आहे महाराज. जे शुकाचार्यांसारख्यानं एवढं दिव्य वाटलं म्हणून हात वर करून जगाला सांगितलं, शुकसनका देखी उभारीला बाहो परीक्षेची लाहो दिसा सता. गोड आहे भागवत. त्यातले भाव आहेत महाराज. उद्धवाला त्यांनी महाराज भगवंतानं पाठवलं वृंदावनात. मग त्याला कळालं की अरे ह्या सगळ्या गोपिका ब्रह्मज्ञानी आहेत. या ज्या टायमाला गीत गायला लागल्या ना, भ्रमरगीत, मधुपकित व बंधो मास्पृशाघ्रीं सपत्न्या कुच विलुलित माला कुंकुमश्मश्रुभेरण वहतो मधुपती स्तन्मानी मीनां प्रसादम. लावलं काय भ्रमरगीत. या भ्रमरगीतात त्यांनी गोपिका बोलायला लागली. हा ब्रह्मज्ञान सांगायला गेला होता. तो मला देव सगळीकडे व्यापक आहे, अमुक आहे, सगळ्या जगाचा अधिष्ठान आहे, तो ब्रह्म आहे, असं तसं सांगायला लागला. सच्चिदानंद रूप आहे. आणि हे सगळं सांगायला लागलं. गोपिका म्हणाल्या काय म्हणे त्याचं सांगतो म्हणे तो काळा. आमच्या सगळ्या इथे गोपिकांना वेळ लावलं, निघून गेला म्हणे मथुरेत. तिकडे त्यांनी मथुरेतल्या स्त्रियांबरोबर क्रीडा करतोय. भोंग्याला पाहून गोपिका बोलायला लागल्या. हा भोंगा कसा आहे म्हणे, एका फुलावर बसतो, त्यातला मकरंद सेवन करून घेतो, त्याचं पोट भरलं की दुसऱ्या फुलावर जाऊन बसतो, मागच्या फुलाची आठवण पण करीत नाही, तशी आमची आठवणही करीना, दुसऱ्या फुलावर जाऊन बसतो. काय चूक होती त्या शूर्पणखीची? गोपिका म्हणतात यानं तिचं नाकण कानच कापून टाकले. काय चूक होती म्हणे त्या वालीची, यानं त्याला बाण मारला. काय चूक होती त्या बळीची, यानं त्याला पातळात नेऊन घातलं. उद्धवला वाटलं हे गोकुळातले सगळे लोक येडेच आहेत. पण वस्तुस्थिती कळाली की यांना माहिती आहे हा अवतारी आहे, जगाचा मालक आहे, हा पूर्ण ब्रह्म आहे. हे त्यांनी मला कळालं. आणि मग उद्धवानं साष्टांग प्रणिपात केला. उद्धवाच्या पोटातून संकल्प बाहेर पडला, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में ब्रज के गुजारा करेंगे, कहीं तो मिलेंगे वो बाकी बिहारी, उन्हीं के चरण चित लगाया करेंगे. भाव आहे महाराज मोठा. ब्रह्मज्ञानानंतरचा भाव आहे, ब्रह्मज्ञानानंतरच प्रेम आहे. आणि हेच प्रेम सगळ्यात श्रेष्ठ आहे महाराज. याला खालचं समजू नका. हे फार दिव्य आहे. ज्याच्या पोटात उतरेल तो भाग्याचाच आहे, कोणालाही भेटत नाही. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असी, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. तुका म्हणे कृपा करेल नारायण तरीच हे वर्म पडे आहे. भगवंतानं कृपा केली तरच हे प्रेम प्राप्त होईल. हे तुकोबारानं माहिती आहे. तुकोबारानं ब्रह्मज्ञान मागायचं नाही. तुकोबाराने पाहिलंय अरे ब्रह्मज्ञानाच्या पलीकडे जाऊन त्यांनी भगवंतावर प्रेम करणारे हे महापुरुष आहेत. त्यांच्या चित्तातला भाव जाणलाय, तो जाणून त्यांनी पाहिलाय. आणि म्हणून त्यांच्याकडे पाहून तोंडाला पाणी सुटायला लागलं की असं मला कधी होईल, अशी अवस्था मला केव्हा प्राप्त होईल की मी केव्हा एवढ्या छंदात भगवंताचा होऊन जाईन. या स्थितीपर्यंत गेलं पाहिजे. कोणाला म्हणू, कोणाला सांगू, असं सारखं वाटायला लागलं. आणि मग त्यांनी एकच विचार मनात आला की ही स्थिती जर मला प्राप्त करून घ्यायची असेल तर मी बोललं तरी लोकांना कळणार नाही, कानडीने केलेल्या मराठा व्रतासारखं. म्हणून कोणासमोर बोललं पाहिजे, ज्याला कळेल त्याच्या समोर बोललं पाहिजे. हे कळेल कोणाला, हे कळालं तर देवाला कळेल. म्हणून देवाच्या समोर जावं, देवाला सांगावं देवा मी हे पाहिलंय. अरे ते तुझ्या चिंतनामध्ये विभोर आहेत. उद्धवानं त्यांनी पाहिलं, साष्टांग प्रणिपात घातला गोपींच्या समोर. एक दिवसात जाऊन परत येईन मला 6 महिने राहायला, मला 6 महिने. आणि ज्या वेळेला परत मागे फिरला ना, गेला त्यांनी महाराज मथुरेमध्ये रथातून खाली उतरत नाही कुठे, कन्हैया ए कान्हा ए लाला ए लल्ला ए गोविंद ए माधव लागला हाका मारायला. सगळ्या मथुरेतल्या लोकांना वाटलं कोण आरडावरडा करतोय. पाहायला आले सगळेच हा उद्धव होता. रथातून खाली उतरला, देव समोरून आला. अरे म्हणे का बरं आरडावरडा करतो उद्धवा? असं म्हणायला लागल्यानंतर रुबाबात उभा राहिला, हात करून बोलायला लागला, मला तुला लाज वाटत नाही मला काळ्या, या शब्दात बोलायला सुरुवात केली. अरे झालं काय? अरे किती प्रेम करतात ते ब्रजवासी लोक तुझ्यावर, केवढं प्रेम आहे त्यांच्या पोटामध्ये तुझ्याविषयी. आणि त्यांच्या प्रेमाला डावलून त्यांनी राजसूत भोगायला लागला मथुरीमध्ये येऊन. हे शब्द ऐकल्याबरोबर देवानं उभ्यानंच अंग टाकून दिलं. उद्धवा तुला माझं प्रेम कळालं, जे कळण्यासारखं नाही ते तुझ्या पोटात उतरलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी तू आज प्रेमी भक्त झालास, तू खरा ज्ञानी भक्त होतास, आता प्रेमी झालास. हे प्रेम सहजासहजी कळत नाही. पण उद्धवाच्या पोटात जे प्रेम आहे, उद्धवाच्या पोटात जो भाव आहे, तो भाव पोटात उतरण्याकरिता सायास केले पाहिजे. तुकोबारांना तो भाव पाहिजे.
तुकोबारांना ती अवस्था पाहिजे, ती अपेक्षित आहे कोणासमोर म्हणून. देवा अरे उद्धवाला तोच प्राप्त करून दिलेलीच नाही, म्हणून मला सुद्धा तीच अवस्था पाहिजे, मी कोणासमोर म्हणू. म्हणून त्यांनी माझ्या पोटात हा भाव आहे की ती मला प्राप्त व्हावी. म्हणून अभंगाच्या व्यापक स्वरूपाचा बोध तर कोणाच्या पोटात तयार होईल महाराज, फार अवघड नाही. बाबा म्हणायचे ब्रह्माचं झाड उभं करता येईल, शब्द बाबांचे आहेत ना, ब्रह्माचं झाड उभं करता येईल पण प्रेम परमात्म्याचं प्राप्त नाही करता यायचं. पण भगवंताचं प्रेम दुर्लभ गोष्ट आहे, दुर्मिळ असणारी गोष्ट आहे महाराज. म्हणून ते प्रेम त्यांनी ज्याच्या पोटात उतरलं आणि त्या प्रेमानं जो भारावून गेला त्याची खरी अवस्था पाहण्यासारखी आहे. आणि ती तुकोबाराने पाहिली आणि पाहून त्यांनी तोंडाला पाणी सुटलं. असं वाटलं असं मला केव्हा होईल, अशा अवस्थेत मी केव्हा जाईल. पण देवाबरोबर बोलावं वाटलं, देवा कधी 80 दशा येईल माझी आता, अशी अवस्था मला केव्हा प्राप्त होईल. आणि ती प्राप्त करून घेण्याकरिता चित्त पांडुरंगा झुरत असे, माझं चित्त झुरत आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, भगवंताच्या प्राप्तीकरिता झुरण लागली पाहिजे. जर नाही झुरलं तर देव भेटत नाही महाराज. नुसतं काडीनं औषध लावल्याने देव भेटेल का? त्याच्याकरिता त्याच्यात उतरलं पाहिजे. अंतकरणापासून देवाची वाट पाहिजे, देवाला बोलावलं पाहिजे. व्याकुळ होऊन त्यांनी महाराज कासावी सोन भगवंताचं त्यांनी महाराज जर वाट पाहू लागले तर देव येतो सुद्धा. बऱ्याच लोकांचे हाडे झाडे घेतले महाराज यात. हा त्यांनी महाराज परीक्षाच पाहतो, तो कसाला लावून पाहतो, मग त्याचा स्वभावच आहे कसाला लावून. पण लावू द्या, त्याच्या मशीन मध्ये स्वतःला टाकून द्या आणि त्याच्यावर भार ठेवून राहा. एक दिवस येईल महाराज आणि येऊन त्यांनी महाराज त्या एकांतात सावरेल, जवळ घेईल, मस्तकावरून हात फिरवेल आणि हृदयाला लावेल, सांगेल भक्ता तुझ्याकरिता आलो, सगळं सोडून आलो, मी जगाचा मालक आहे, फार महत्ता माझी फार मोठा आहे, असू दे सगळा मोठे मला सोडून आलो, तुझ्याकरिता आलो असं म्हणेल बरोबर. आणि ज्या दिवशी असं म्हणेल त्या दिवशी जीवन सफल झालं म्हणून समजा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एखादी ही भूमिकाच आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज तुकोबारांना ती अवस्था पाहिजे, त्याच्याकरिता कासावी झरले आहेत महाराज. त्यांनी गोष्ट कळाली आम्हाला, पण नेमकं काय करतात होते, भगवंताचं चिंतन करतात, कशा पद्धतीने करतात, काय होतं म्हणजे त्यांनी महाराज तुम्ही एवढे प्रभावित झाला ते तरी सांगा. मग अभंगाच्या नाठवणे देह पायाचा चिंतन, नाठवणे देह पायाचा चिंतन,
नाठवणी देह पायाचे चिंतन. भगवंताच्या चिंतनामध्ये स्वतःच्या देहाला न आठवता फक्त भगवंताच्या पायाचं चिंतन करणं ही सुद्धा दिव्य अवस्थाच आहे महाराज. आपणही देवाचं चिंतन करतो पण अंग राखून करतो. आपण सावध राहून करतो महाराज. आपण फार सावध आहोत. आपण जरी तोंडानं रामकृष्ण हरी म्हणत असलो तरी आपण सावध आहोत. आपण रामकृष्ण हरी म्हणता म्हणता स्वतःला सोडून द्यायला तयार होत नाही. महत्वाची गोष्ट आहे. आपण स्वतःला विसरायला तयार होत नाही. ते विसरतात. म्हणून त्यांनी महाराज नाठवणी म्हणजे त्यांनी न आठवता. कशाला? स्वतःच्या देहाला न आठवता भगवंताच्या चरणांचं चिंतन करतात. कितीतरी असे सांगता येतील महाराज की ज्यांना स्वतःची परवाच नाही. आणि अशी अवस्था जेव्हा जेव्हा त्यांना तयार झाली तेव्हा या देवाला यावं लागलं मला त्यांना सांभाळण्याकरता. तर महत्वाची गोष्ट आहे. एक त्यांनी ब्राह्मण होते. त्यांचं नाव होतं बिल्वमंगल. त्या बिल्वमंगलानं त्यांनी महाराज पुढे जाऊन फार कामे प्रवृत्ती डोळ्यातून वृत्ती प्रवाहित म्हणून डोळेच पडून घेतले. त्यांचे झाले सूरदास बाबा. या सूरदासानं त्यांनी महाराज फक्त भगवंताचं चिंतन करायचं ठरवलं. काहीच मनामध्ये दुसरं त्यांनी धारण करायचं नाही. जे होईल ते होईल, मरण आलं तरी चालेल पण भगवंताचं चिंतन करत करत एकाला लांब डोंगरावर त्यांनी प्रवास करत करत निघाले आणि उंच कड्यावर त्यांनी गेले. विसरले महाराज. रस्ता समजा आणि काही समजा आणि भगवंताच्या चिंतनात स्वतःला विसरले. फक्त देवाचे पायात चित्तात आहेत, बाकी काहीच आठवणीत नाही. आणि उंच कड्यावरून आता पडणार खाली इतक्यात भगवान प्रगट झाले महाराज. आणि प्रगट झाला की हात धरला आणि हात धरून त्यांनी ओढलं बाजूला. काय करतो म्हणे? समजतं की नाही काय झालं? रस्ता दुसरीकडे यायला चालला म्हणला, वरून पडला, मेला असता मग काय करायचं होतं? असं म्हणल्यानंतर त्याला जरा बरं वाटलं. कोणीतरी आलंय. कोण रे बाबा तू? त्याला विचारलं. सूरदास बाबांनी म्हणले मी इथं गुराखी आहे, गुरं सांभाळण्याकरिता आलेलो आहे. हसले सूरदास बाबा. म्हणजे काय झालं तुला हसायला? म्हणलं वेड्या, या जंगलामध्ये आज नाही फिरत, फार दिवसापासून फिरतो. इथं चिटपाखरू काय काय ना सापडत नाही. तू गुराखी आला कुठून? कुठून आलास गुराखीन? मला सांभाळण्याकरिता आलास का? घाय घायनं माझा हात धरला आणि मला बाजूला ओढलं. मला कळालंय म्हणलं तू कोण आहेस. आंधळ्या माणसाचा एक स्वभाव असतो महाराज. आपण जर त्याचा हात धरला ना आणि धरून आपण जर चालायला लागलं तर ते काय करतात माहिती आहे? ते हळूहळू त्यांनी आपला हात सोडून घेतात आणि ते स्वतः आपला हात धरतात. मग त्याने जर आपला हात धरला की मग का बरोबर धरतात त्याचं कारण आहे. त्याने जर आपला हात धरला, आंधळ्या माणसाला वाटतं हा जर घेऊन चालायला लागला त्याने जर सोडून दिला वाटत जायचं कुठं, मग महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी हळूच त्याचा हात सोडून घ्यायचा आणि आपण त्याचा हात धरायचा. मग ते त्यांनी महाराज आंधळे जे असतात की नाही ते त्यांनी त्याचा हात धरतात आणि हात धरून चालायला सुरुवात करतात. अंध व्यक्तींच्या मध्ये खुबे असते महाराज. मग ते त्याने असा हात सोडून घेतला आणि देवाचा हात पकडला महाराज. तो आला होता ना सोडवण्याकरिता आणि हात त्यांनी देवाचा धरला आणि मग ते म्हणे हो बरं झालं म्हणे तू आलास आणि मला रस्ता दाखवण्याकरिता आला. दाखव म्हणे रस्ता दाखवला. हे बघ म्हणे ह्या रस्त्याने आता सरळ जाई, तू गावापर्यंत जाशील असं सांगून टाकलं आणि सांगून त्यांनी हात सोडवायला लागला महाराज. देव हात सोडायला लागला. म्हणलं आता नाही सोडणार. म्हणे का बरं? मला कळालंय म्हणलं कोण आहेस तू. एवढ्या दिवसापासून जंगलात फिरतो म्हणलं कोणी येत नाही. कसं काय तू आलास? म्हणे तू सामान्य गुराखी नाहीस, तू तर माझा गोपाळ आहेस, तू तर श्यामसुंदर आहेस, तू तर कन्हैया मुरलीधर आहेस, तुझ्याशिवाय कोणी मला सोडवण्याकरिता येऊ शकत नाही. असं त्याने महाराज बोलायला सुरुवात केली. देवाला ओळखू आलं म्हणजे याला कळालंय आता मी देव आहे. आता काय करायचं? हात त्यांनी जोरात ओढला आणि हाताला हिसका देऊन हात सोडून जाण्याचा प्रयत्न केला. सूरदास बाबा तिकडून नाही बोलायला लागले. काय म्हणले माहितीये? हात छुडावत जात हो निर्बल जानकी मोहे. माझा हाताला हिसका मारून त्यांनी जाशील देवा मला निर्बल समजून माझ्या हृदयातून जाऊन दाखव, मग तुला सबल म्हणे. हृदयातून जायची ताकद आहे का तुझ्यात? जाऊन दाखव फक्त. एवढे घट्ट बांधून ठेवतात महाराज त्याला पोटामध्ये. दुसरं काही आठवत नाही. स्वतःला विसरून जातात आणि फक्त त्याच्या चरणांची आठवण करतात. हा भाव आहे त्यांच्या पोटात. जगन्यांचा परमात्मा परत फिरला आणि सुदासाला हृदयाला लावलं. काय पाहिजे तुला सांग? म्हणजे काय नाही, तुला डोळे भरून पाहायचंय देवा, मला फक्त तुला पाहण्या इतके डोळे दे. त्याला पाहण्या इतके डोळे प्राप्त झाले. क्षीण झालेला हा त्यांनी पंजाबी ब्राह्मण, या ब्राह्मणाला त्यांनी महाराज भगवंतानं जवळ घेतलं, खाली बसला, हृदयाला लावलं आणि हात जोडून सूरदास बाबा भगवंताकडे पाहून बोलायला लागले. काय बोलतात माहितीये? अरे मेरे नाथ, मैं आपको बोलू नाही. देवा मला काही नको आहे तुझं, मला फक्त एकच त्यांनी वरदान हवंय, तुझा मला कधीच विसर पडू नये. मी अखंड तुझ्या पायाचं चिंतन करतोय. फक्त हे चिंतन असंच घडू दे, याच्यापेक्षा काहीच नको आहे. आई मेरे नाथ, मैं आपको भूलू नाही. हा भाव त्या भक्तांच्या पोटातला आहे महाराज. ते स्वतःला विसरून देवाचं चिंतन करतात. स्वतःच्या देहाची आठवण नाही आणि भगवंताच्या चरणांचा विसर नाही. हे त्यांच्या पोटातलं दिव्य आहे महाराज. हे जाणून घेण्यासारखंच आहे. विसरून जातात. कोण विसरतं? कोण विसरू शकतं ते ऐका. ज्यानं रात्रंदिवस भगवंताची वाट पाहिली ना तोच विसरू शकतो, दुसरा कोणी विसरू शकत नाही महाराज.
ज्याला आस लागलेली आहे भगवंताच्या भेटीची तो विसरू शकतो, दुसरा नाही विसरू शकत. हा दुसरे जण त्यागणी महाराज इथं जर देव प्रगट झाला ना आता तर निम्मे अर्धे पळून जातील म्हणा. त्याला वाटेल काहीतरी आलं म्हणजे भोकाडी आली काय. ज्याला वाटच पाहायची माहित नाही कधी देव येणार आहे देव भेटत असतो याची जर शाश्वतीच पोटात नाही ते देवाला भूत म्हणून पळतील महाराज. ज्याच्या पोटात आस आहे भगवंताच्या भेटीची तो त्यांनी सावध होईल, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज आपण अनेक उदाहरणं पाहू शकतो. तुम्ही भागवत कथा ऐकली नाही म्हणून भागवत कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जगाचा मालक त्यांनी महाराज विदुर काकाच्या घरी गेला आणि विदुर काकाच्या घरी गेल्यानंतर बाईनं सगळं घर आवरून घेतलं होतं की नाही. सारं भोई सारवण घेतलं, उभं सारवण घेतलं, देवाला बसायला चौरंग आणून घातला, हा समोर त्यांनी महाराज औक्षणाचं ताट आणून ठेवलं. मग सगळ्या गोष्टीची तयारी केली. देव त्यांनी येणार आहे. गेला दुर्योधनाच्या घरी. दुर्योधनाच्या घरी गेल्यानंतर दुर्योधनाच्या समोर म्हणला बघ माझ्या पांडवांचं राज्य त्यांना देऊन टाकते म्हणे. देत नाही. मग अर्ध तरी दे मला, अर्ध देत नाही. मग 5 गावं तरी दे मला, 5 गावं नाही देत मला. 1 गाव तरी दे मला. हे बघ सुईच्या टोकावर मावेल एवढी धूळ सुद्धा देणार नाही. सुच्च्या मार्गे नाही वदश्यामी विना युद्धेन केशव. दुर्योधन म्हणला हे केशवा सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा तुला देणार नाही म्हणे. बिगर युद्धाची युद्ध करावं लागेल. युद्ध म्हणल्यावर भगवान मला ठीक आहे तुला युद्धच पाहिजे तर युद्धच होईल म्हणे. आता देव तयार झाला युद्ध करायला. चल म्हणे आता निघालो मी लगेच म्हणून. अरे म्हणे बस बस जरा बस ना थोडासा खाली. बसाय करता मोठं आसन घालून ठेवलं होतं. पण भामटा दुर्योधन त्याला त्यांनी देवाला मारायचं होतं. ते आसनात साप आणि विंचू आणून ठेवले होते विषारी. ते आदर आसनावर बसला की याला साप चावेल, याला विंचू चावेल, हा कृष्ण मरेल, त्याला मारण्याकरिता एवढा साय असेल. हा देव बसलाच नाही मारा. म्हणून अरे चाललास खरा पण जेवण करून जाणार. जरा स्वयंपाक केलाय, स्वयंपाकात विष घातलं होतं देवाला मारण्याकरिता. तो मला खात नाही म्हणला तुझ्या घरचं. म्हणजे कसं काय माझ्या भक्ताला नावं ठेवतो म्हणला ना अमक्या धमक्याचं त्यांनी माझ्या भक्ताला राज्य द्यायला म्हणे. असं कोणाचं खात नाही म्हणे. जायचं चाललो मला आमंत्रण आहे म्हणे जेवायचं. अरे तुला कुठं आमंत्रण आहे म्हणे जेवायचं? हस्तिनापुरात? हो म्हणे आहे ना आमंत्रण. कुठं आहे म्हणे? मला विदुर काकाच्या घरी आमंत्रण आहे. विदुर काकाच्या घरी आमंत्रण म्हणल्यावर दुर्योधन खदखदून हसला. म्हणे का असतोच? म्हणे त्या भिकारड्याला स्वतःलाच खायला काय नाही दुसऱ्याला काय खाऊ घाली म्हणून तुला आमंत्रण देतो असं म्हणल्यानंतर रागावला ना देव. रागावून मला आहे एक शब्दावर बोलू नका, मला मुंडका जोडून टाकीन मला तुझं एक सुदर्शन चक्र बोलून लगेच ताबडतोब. स्वतःला आवरलं. उद्धवानं आवर घातला. उद्धवची बरोबर होते. हो देवा रागू नका, देवा रागू नका. उद्धवाचा हात धरला देवानं आणि फरफटतच ओढायला सुरुवात केली. चल म्हणे याच्या घरी थांबायचं नाही. चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. विदुराच्या घरी जाण्याकरिता निघाले महाराज भगवान. विदुराच्या घरी त्यांनी जायचे. विदुर काका बाजारात गेले होते उसनवारी करण्याकरिता काहीतरी आणायचे म्हणून तरी. आणि मग त्यांनी भगवंताला अशा पद्धतीनं खाऊ घालायचे गोडधोड खाण्याकरिता त्यांनी महाराज उचल पासणं करून त्यांनी बाजारातून आणायला गेले होते. बाईनं मात्र सगळं घर आवडलं होतं. तिनं बळी सारवण घेतलं, उभं सारवण घेतलं, तुळशी वृंदावन सारवून घेतलं. सगळं सारा समारचन झालं. औक्षणाचं ताट केलं. स्वतः आवरायला बसली जाऊन स्नानगृहामध्ये. आणि बसल्यानंतर त्यांनी महाराज आता त्या काळात काय अंगाला साबण थोडेच होते लावायला. माती आणली चांगली, सगळ्या अंगाला माती लावली, केसात माती भरली. शिके काही लावायला नव्हती, केसात मातीच भरली महाराज. अंगावर पाणी घेतलं, ओले झाले वस्त्र अंगावरचे आणि सगळ्या मातीचा चिखल झाला. चिखल त्यांनी महाराज थेंब चिखलाचे पडू लागले. इतक्यात का नाही आला दारात. आणि आल्यानंतर त्यांनी महाराज भगवंताने दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवला. आतून बाई नावा दिला. कोण आहे? कोण आहे म्हणलं की याच्या मुखातून सहजच शब्द बाहेर पडला, कृष्ण. हा कृष्ण शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी बाई विभोर झाली. मला विसरली स्वतः. मी काय करते आहे, मी कुठे आहे, कोणत्या अवस्थेत आहे, कशाचीच आठवण राहिली नाही. खाडकन उठून उभी राहिली आणि उभी राहून त्यांनी मला पळतच सुटली दरवाजाच्या दिशेने. घाईघाईनं दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून पाहते तर भगवान डोळ्यासमोर प्रत्यक्ष दिसला. त्याला पाहिल्यानंतर त्यांनी मला विभोर झाली. आनंदने मन, प्रेमे पाझरते लोचन. नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. देव पाहिल्यानंतर घाईघाईनं त्याचा हात धरला. या देवा, या देवा करत ओढतच घरात नेला. त्याला बसायला उंच आसन घातलं होतं की नाही देवाला. आता त्याला बसवायचं ना, स्वतःच आसनावर जाऊन बसली. देवाला आसन घातलं त्याच्यावर स्वतःच बसली. देव बिचारा बसला खाली आपला असा. खाली बसल्यानंतर त्याला आता काहीतरी खायला द्यायचं ना. मग तात्कालीन फळं त्यांनी गोळा करून आणले होते. कदलीची फळं म्हणजे केळीची फळं होती. आता ती केळीची फळं आणली, केळी खाऊ घालायची की नाही देवाला. मग आता तिने टरफल बाजूला करायला सुरुवात केली. टरफल बाजूला करायची, देवाच्या हातात द्यायची आणि गाभा स्वतःच खायची महाराज. स्वतः गाभा खायला लागली, देवाला टरफल द्यायला. देव लागला टरफल खायला महाराज. डोळे बंद करून टरफल खात होता. एक टरफल खाल्लं, दुसरं खाल्लं, तिसरं खाल्लं, 4 टरफल खाल्ले. उद्धवजी पाहत होते दारात उभं राहून. ते नाही आतमध्ये गेले.
कारण ते मला बाई एकटीच आहे घरात, आंघोळ करता करता आली, सगळ्या अंगाला चिखल लागला, अंगावरचे वस्त्र ओले आहेत, याच्या घरात घुसावं कसं असा विचार त्याने केला ना. उद्धवची दारातच त्यांनी उभे राहिले. विदुर काका अजून आले नव्हते, बाजारात गेले होते. आणि हे सगळं पाहून ते खुनवायचे देवाला, शुक शुक शुक, देवा हर टरफल खातो, पोट दुखल ना, आमकं होईल ना. देवाचं ध्यानच नव्हतं, मला टरफल खातच होता. इतक्यात त्यांनी विदुर काका आले. आल्यानंतर उद्धवाला म्हणले, उद्धवजे बाहेरच उभे राहिले, घरात चला ना, आमच्यात काही गोशा पद्धत नाही. ते म्हणले गोशा पद्धत नसली पण हे असं असं म्हणल्यावर त्यांनी डोकून पाहिलं आतमध्ये. बाई स्नान करता करताच आली, देवाला खाली बसवलं होतं, स्वतः उंच आसनावर बसली होती, सगळ्या अंगाचा चिखल गळत होता. आणि अशा अवस्थेत आल्याबरोबर त्यांनी महाराज विदुर काकांना राग आला, महाराज भयंकर क्रोध आला. काय करू आता असं वाटलं, पण दुसऱ्या क्षणाला शांत झाले. त्याचं कारण एवढंच आहे की त्यांना माहित होतं 12 वर्ष वाट बघत होती, रात्रंदिवस वाट बघत होती. कधी पाहिलं तरी जागीच होती. आणि विचारलं काय करतेस, की सारखं विचारत होती, मी वाट पाहते देवाची, श्यामसुंदर येईल का, देव आपल्या घरी येईल का, आपण गरीब आहोत, आपल्या घरी भगवान येईल का सारखं मला वाटतं. विदुर काकांनी म्हणायचे, येईल ना देव आपल्या घरी नक्की येईल असं त्यांनी म्हणायचं. पण दुसरा विचार परत यायचा, आपल्या हस्तिनापुरात आलं तर राजाच्या घरी जायला, आपल्या घरी कसं काय येईल. पण दुसरा परत विचार मनात आला, नाही नाही, देव काही उच्च नीच पाहत नाही, देव भक्तांच्या घरी जातो, नक्की आपल्या घरी येईल. दोघा पती पत्नीचा संवाद आहे. 12 वर्ष झोप नाही महाराज, 12 वर्ष कंदमुळं फळं खाऊन राहिले. एक दिवस भाकरी नाही खाल्ली तर उचलून फेकल्यासारखं होते, हातपाय थरथर कापते. 12 वर्ष कसे काय फळं खाल्ले असतील, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी 12 वर्ष कंदमुळं फळं खाऊन भगवंताची वाट पाहिली होती. मग अशी जर रात्रंदिवस वाट पाहती आहे, हिला अशी अवस्था झाली, याच्यात काय नवं नाही. हे विदुर काकांना कळालं, गाय आतमध्ये गेले, तिचा हात पकडला, सावध हो म्हणे, काय करते. मग सावध झाली, शुद्धीवर आली. काय झालं होतं तिला माहिती आहे, नाठवणी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये, स्वतःच्या देहाला न आठवता भगवंताच्या चरणांचं चिंतन करीत होती आणि स्वतःला विसरून गेली होती. ही दिव्य अवस्था तिला प्राप्त झाली होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याने महाराज भगवंताला ती प्रिय झाली. गायगायला उठून स्नान करण्याकरिता गेली, स्नान करून आली, वस्त्र परिधान करून भगवंताच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. देवाला म्हणले, देवा मी चुकले, मला क्षमा कर भगवंता. भगवान काय म्हणला माहिती आहे, म्हणला काकी सगळं जग त्यांनी माझं भजन पूजन करतंय, सारे जिकडे पावा तिकडे हरिभक्ती परायण, सगळ्यांच्या नावापुढे शिक्के लावलेत हरिभक्ती परायणाचे, पण सारे अंग राखून आहेत, सारे त्यांनी धरून आहेत महाराज. ज्याला त्याला प्रपंच कळतो, दुनियादारी कळते, सगळी दुनिया कळते महाराज, पण फक्त हरिभक्ती परायण आहे. तुझ्यासारखे कोणी पाहायलाच भेटत नाहीत जे स्वतःला विसरले, तुझ्यासारखे कोणी पाहायलाच भेटत नाही जे माझ्याकरिता सगळं जग सोडून दिलं आणि फक्त माझं चिंतन करतायत, स्वतःच्या देहाची सुद्धा आठवण नाही, अशी कोणी पाहायला भेटत नाही. तू फार श्रेष्ठ आहेस, तुझ्यासारखं श्रेष्ठ जगात कोणी नाही. भगवंतानं तिचा महिमा वर्णन करावा. का बरं केला, हे नाठवणी देह पायाचे, नाठवणी देह पायाचे, नाठवणी देह पायाचे, नाठवणी देह पायाचे, ज्या ज्या भक्तांनी अशा पद्धतीने भगवंताचं चिंतन केलं, भगवान त्यांना सोडत नाही महाराज, अखंड त्यांच्या जवळ राहतो, त्यांची सेवा करतो. ज्यांनी जन्मभर भगवंताची सेवा केली, हा भगवान त्यागले महाराज त्याच्या शेवटच्या क्षणाला त्याच्या जवळ राहतो महाराज. ते ऋण वैपन देखोनी अंगी, मी आपुल्याच उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. ज्यानं खरोखर अंतकरणापासून सेवा भगवंताची केली ना, सगळ्या जगानं त्याला सोडून दिलं ना, तरी पण त्यांनी परमात्मा सोडत नाही महाराज. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फक्त त्याच्या पोटात हा भाव पाहिजे. आमच्या पोटातला भाव सांगतो ऐका, आम्हाला कोणी पाणी पाजावं अशी सुद्धा अपेक्षा नाही. तुम्ही ऐकता सगळेजण, परत सांगतो, माझे शब्द परत ऐका कानून, तुम्हाला समजतील की नाही मला माहित नाही, पण कान उंच करून ऐका. भक्ताच्या पोटात ज्या दिवशी अशी अवस्था तयार होईल की मला या जगात दुसरं कोणीच नाही, मला कोणाची पाणी पाजण्याची सुद्धा अपेक्षा नाही, कोणी अग्निडाव द्यायला येईल कोणी पाणी पाजेल अजिबात नाही. मला पाणी पाजणारा, मला अग्निडाव देणारा माझा भगवान समर्थ आहे, त्याच्याशिवाय कोणाची वाट पाहत नाही महाराज. तोच माझा सर्वस्व आहे. हे ज्या दिवशी पोटात तयार होईल त्या दिवशी त्याला यावं लागेल महाराज, त्याच्याशिवाय तो येत नसतो, त्याला यावं लागेल. म्हणून माझ्या पोटात मी खुणगाड बांधून आहे, मला कोणाशी काय घेणं देणं राहिलं नाही. सगळ्या जगाचं नातं सोडून त्याने महाराज भगवंताचं झालं पाहिजे. 3 गोष्टी भक्तीत आहेत. नंबर 1 तदी येतात, नंबर 2 त्वदी येतात आणि नंबर 3 मदी येतात. तदी येता शब्दाचा अर्थ होतो, देवा मी तुझाच आहे, मी फक्त तुझा आहे, बायकोचा नाही.
मी मुलांचा नाही, मी माझ्या भावबंधांचा नाही, मी माझ्या घराचा नाही, प्रपंचाचा नाही, या समाजाचा नाही, मी कोणाचाच नाही, मी फक्त तुझा आहे. ही भक्ताची भूमिका सांगतोय बरं. जे भक्त नसतील त्यांना ते पटणार नाही, त्यांना नाही पटलं तर मला त्यांच्याशी घेणं देणं नाही. महत्वाची गोष्ट आहे. भक्तांकरता सांगतोय. जो खरा भक्त आहे त्याच्या पोटातला हाच भाव आहे. काय भाव आहे? मी फक्त देवाचाच आहे. देवा मी फक्त तुझाच आहे, तुझ्या वाचून कोणाचाच नाही. नंबर 2, हे दिसणारं सगळं जगत आहे ना, हे त्यांनी फक्त तुझंच आहे. हे लोक जरी मालकी दाखवत असले ना, हक्क गाजवत असले तरी ते तुझंच आहे, तुझ्या वाचून कोणाचं नाही. मी तुझा आहे, हे सगळं जग तुझं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा एवढाच आहे की या जगात जर माझं कोण असेल तर फक्त तूच आहेस, तुझ्या वाचून या जगात दुसरं कोणी माझं नाही. ही भूमिका ज्या दिवशी पोटात तयार होईल त्या दिवशी भगवंताला यावं लागेल. आशांच्या मागे फिरतो, आशांकरता व्याकुळ होतो महाराज, त्यांच्याकरता कासावीस होतून त्यांच्या मागे मागे घेरट्या घालत राहतो महाराज. वर्णन सांगतात हे म्हणून हिंडे मागे मागे, हिंडे मागे मागे, म्हणून हिंडे मागे मागे. म्हणून त्या भक्तांच्या मागे मागे हिंडतोय. महत्वाची गोष्ट आहे. आपण भगवंताच्या मागे फिरू याच्यात काय कौतुक आहे? आपलं कर्तव्यच आहे त्याच्या मागे फिरणं, पण पुरुषार्थ त्याच्यात आहे त्यानं भक्तांच्या मागे मागे फिरावं. का मागे मागे फिरतो त्याचं कारण आहे ना, आठवून देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये, त्याच्याशिवाय कशाचा विचारच करत नाहीत महाराज. म्हणून तो त्याने मला सगळ्या जगानं सोडलं तरी सोडत नाही. द्वारकेमध्ये एक भोळा बाबडा आला होता, त्याचं नाव भोलाच होतं बरं महाराज. त्याला कोणीतरी सांगितलं द्वारकाधीश भगवान प्रसन्न होतात, बोलतात, भेट देतात. त्याला आपलं सांगितलं कोणीतरी, आणि भोळाच होता तो. आणि तो त्याने भोळा बाबडा आला द्वारकेमध्ये. नेमका द्वारकेत उत्सव चालू होता आणि तो बरोबर 11 वाजून 2-3 मिनिटांनी आला. आणि आल्यानंतर त्याने मला आता तो उत्सव टाइम सुरू होता ना, आणि आल्यानंतर त्याने मला त्यानं चौकशी करायला सुरुवात केली. कोणीतरी पुजारी समोर दिसला आणि त्याला म्हणला का द्वारकाधीश इथेच राहतात त्या? आता सगळ्यांना माहिती होतं मंदिरात मूर्ती आहे द्वारकाधीशाची, लोक दर्शनाला जातात, ते पण हात लावता येत नाही, लांबूनच पाया पडायला लागते, हे सगळ्यांना माहिती. पण याला वाटायचं द्वारकाधीश बोलतात आणि मला भेटतील, ही भेटीची आस पोटात घेऊन गेला होता. आणि पुजाऱ्याला म्हणला का द्वारकाधीश इथेच राहतात? म्हणे इथेच राहतात, मला त्यांना भेटायचंय. मला त्यांनी ओळखलं, म्हणजे हे जरा जास्त बोलत दिसतंय. आता भेटायचं म्हणते, मला असे कसे काय भेटतील द्वारकाधीश? हो म्हणे आहेत ना द्वारकाधीश, भेटतील का? मग मला भेटतील ना म्हणे, पण आता जरा उत्सव चालू आहे, थोडे कामात आहेत म्हणजे द्वारकाधीश, थोडं तुला टाइम द्यावा लागेल, म्हणजे थोडी वाट पाहावी लागेल. मग काय करू म्हणे मी? हे बघ म्हणे द्वारकाधीशांच्या गाया आहेत मला इथं गोशाळेमध्ये, तेवढ्या गाया थोडे दिवस तू सांभाळ, 2-4 दिवस. त्यांची गडबड थांबली की ती तुला भेटण्याकरता येतील असं सांगून टाकलं. भोळाच होता महाराज, तुम्हाला ते काय वळतो म्हणला गाया, आणि गेला गाया वळायला. मग ज्यानं त्याला गाया वळायला पाठवलं होतं तो त्यांनी आठवण करून त्याला डबा पाठवतो. रोज त्याला डबा पाठवायचा, तो आपला डबा घेऊन जायचा आणि डबा त्यांनी खायचा. पण एक दिवस त्यांनी महाराज या पुजाऱ्याच्या लक्षातच राहिला, त्याला डबा पाठवायचा. मग काय करायचं? आता तो सकाळीच गेला गाया घेऊन, रानात त्यांनी गाया चारतोय, त्याच्या पोटात भुकाचा डोम झाला. त्याला वाटायचं आज द्वारकाधीश विसरले, डबा पाठवायचा. अजून कसा डबा आला नाही, आज द्वारकाधीश विसरले, डबा पाठवायचा. त्याच्या डोक्यात एकच गोष्ट होती की मला रोज डबा द्वारकाधीश पाठवतात, आज कसं काय विसरले? देवानं जाणलं महाराज की माझा भक्त आहे, मला भेटायला आलाय. पण भोळा भाबडा आहे, त्याला काय माहिती या लोकांनी त्याला गंडवलंय. आणि तो त्यांनी गाया वळण्याकरिता त्यांनी गेलेला आहे. आणि आज उपाशी आहे, काय केलं पाहिजे? द्वारकाधीशाने त्याचा सोहळा सोडून दिला महाराज आणि एका सेवकाचं रूप धारण केलं आणि वनात जाऊन त्यांनी महाराज पेंडकं घेऊन त्याच्या समोर गेला. मला भूक लागली ना, खा म्हणलं भाकरी. हो म्हणे, बरं झालं महाराज तुम्ही नवीनच दिसता, कशी काय आला म्हणे, कोणी पाठवलं? मग देवच म्हणायला लागला, मला द्वारकाधीशाने पाठवलंय. तुम्ही त्यांनी सेवा करण्याकरिता आले, त्यांना सुद्धा तुम्हाला फार भेटावं वाटतं बरं का, त्यांना सुद्धा तुम्हाला भेटायची फार इच्छा आहे, पण त्यांच्या मागे जरा काम आहे थोडस, त्याच्यामुळे तिथं अडकल्यात. भूक लागली ना म्हणे, खा तुम्ही 2 घास. मग हा म्हणला, तुम्ही एवढ्या लांब भाकरी घेऊन आले, तुम्हाला पण लागली असेल ना भूक, खाणं म्हणे माझ्या बरोबर. या जगाच्या मालकानं त्या भोळ्या बाबड्याच्या त्या ताटात बसून त्यांनी जेवण केलं महाराज, किती मोठं भाग्य त्याचं. हा भोळ्यांच्याच मागे फिरतो, ठकांच्या मागे फिरत नाही महाराज. ठक वावळून टाकतो महाराज, कितीतरी वावळून टाकले त्या. महत्वाची गोष्ट आहे. मग त्याच्या समोर ठकपणा चालत नाही, त्याच्या समोर भोळा चालतो. तुका म्हणे भोळा आणि चिंतू झाली, भोळाच
महत्वाचा आहे. मग हा भोळ्यांच्या मागे फिरतो, हे त्यांनी भोळे भाबडे भक्त त्याला फार प्रिय वाटतात, मग त्यांच्या मागे मागे फिरत राहतो. हा त्यातला भाव आहे. मग या भूमिकेत त्यांनी तुकोबर आहेत की जे भोळे आहेत त्याचं चिंतन करतायत आणि त्याचं चिंतन करतात, हा त्यांच्या मागे मागे फिरतो. असं मला केव्हा प्राप्त होईल? मला वाटतं त्यानं माझ्यावरही प्रसन्न व्हावं, मला वाटतं त्यानं मलाही भेटावं. अरे नाही, त्यांनी ज्ञानोबरायांची भिंत ओढली, मला मान्य आहे. तो त्यांनी नाथांच्या घरी एवढ्या वर्ष सेवा केली, 36 वर्ष, मला मान्य आहे. तो त्यांनी सगळ्या संतांच्या घरी चोखोबरायांची ढोरं ओढायला सुरुवात केली. कबीर महाराजांच्या मागे शिले विणले. नामदेव महाराजांचं त्यांनी किती सगळं काम करू लागला. त्यांना वस्त्र अशा पद्धतीने विकू लागला. सगळ्या गोष्टी तो केल्या. सजन कसायाला मांस विकू लागला. देवा मला तुला कामाला लावायचं नाही, तू माझ्या घरी यावं सर, माझ्या घरचं काम करावं अशी अपेक्षा अजिबात माझ्या पोटात नाही. मला फक्त एवढंच वाटतं तू माझ्यावर प्रसन्न व्हावा. आणि प्रसन्न होऊन त्यांनी फक्त माझ्या समोर यावाच. आणि आल्यानंतर त्यांनी माझे हात आसावलेले आहेत. तुका म्हणे माझ्या आसावल्या पाया तुझं क्षेम द्यावं या पांडुरंगा. माझ्या हातांना आस लागलेली कधी येशील, आणि हात म्हणतात सारखे कधी तुला भेटेन कडकडून. मला भूक लागली रे देवा. तुका म्हणे मज लागलीसे भूक आणि धावणे श्रीमुख दावे देवा. तुझं मुख पाहण्याची मला भूक आहे पोटामध्ये, कधी तुझं मुख दाखवशील असं मला झालंय. माझ्या हातांना तुला कडकडून मिठी कधी मारीन असं झालंय. माझ्या तोंडाला तुझ्या बरोबर तोंड भरून कधी बोलेन असं झालंय. माझ्या कानांना तुझे शब्द ऐकण्याची आस लागलेली आहे. कधी असं होईल माझ्या जीवनात असं मला सारखं वाटतंय. हा लाभ माझ्या जीवनात केव्हा प्राप्त होईल, असं भाग्य माझ्या जीवनात कधी प्राप्त होईल, कधी तू माझ्यावर प्रसन्न होशील, सारखा माझ्या पोटात हाच भाव आहे. म्हणून तर भगवंताच्या समोर व्यक्त करून सांगतात अभंग ते कैसे पात्र होईल पात्र होईन लाभासी नेनो ऋषिकेश तुष्ट येईल. कधी भगवान प्रसन्न होईल आणि असा लाभ माझ्या जीवनात कधी होईल असं सारखं वाटतंय महाराज. महत्वाची गोष्ट आहे. हा ज्याच्यावर प्रसन्न होतो ना त्याचं सगळं करतो महाराज. फक्त त्याच्या तोंडातून संकल्प बाहेर यायचा उशीर आहे. तो जरी भगवंताला काही मागत नसला आणि काही म्हणत नसला ना तरी त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडला की खरं करायचं काम देव करतो महाराज. ज्यांच्या निमित्तानं आपण सर्वजण इथे एकत्र आलो ते मोठे बाबा, त्यांच्या तोंडातून फक्त शब्द बाहेर पडायचा की तशा गोष्टी आपोआप घडायच्या महाराज. याचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात की सगळ्या गोष्टी त्यांनी व्हायच्या. कुठून ट्रकने माल यायचा आणि कुठून मोठे मोठे सप्ताह व्हायचे हे लोकांना कळतही नव्हतं कुठून एवढं सगळं चाललं. एक त्यांनी संकल्प केला का तो असा सिद्धीला जायचा, टँकरनच दूध त्यांनी यायचं, नदीला दूधच व्हायचं महाराज. एवढं तेल यायचं त्यांनी महाराज ते तेलच वाचायला लागलं देवावर का काय कपिल भगवंतावर की त्याचंही त्यांनी महाराज पाठ व्हावा असं तेल पाटातून व्हायचं. एक विना उभा करायचा तर किती जगणे किती 1100 विने उभे केले है ना. एवढं त्यांनी महाराज वैभव असं त्यांनी महाराज का करत होतं माहिती आहे. त्याचं कारण ऋषिकेशशी संतुष्ट झाला होता, भगवान प्रसन्न होता आणि प्रसन्न होऊन महाराज त्यांची कामं स्वतःच करत होता. हा त्यातला भाव आहे महाराज. पण अशी अवस्था आपल्या जीवनात प्राप्त व्हावी. तो परमात्मा संतुष्ट झाला की भेटायला जातो महाराज, निमित्त करून जातो, त्याला सांभाळतो. एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. भागवतात असा प्रसंग पाहायला मिळतो. महाभारताचं युद्ध पूर्ण झालं आणि युद्ध पूर्ण झाल्यानंतर भगवान द्वारकेला जायला निघाला
11ला 10 मिनिटं कमी असताना त्याची धावपळ सुरू झाली द्वारकेला जाण्याची. म्हणजे मी 11:30 वाजेपर्यंत थांबणार आहे, तुम्ही पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे एखाद्याला वाटेल हा लांबवतो की काय, नाही लांबवणार. फार तर माझं भांडवल जर संपलं तर त्याच्या आत थांबल 5-10 मिनिटं, तसं काय नाही, चिंता करू नका. म्हणून लक्ष करू काय का महत्वाची गोष्ट सांगतोय. मला अजून जाऊन बरंच आहे, पुढे पुढे बहुत करणे आहे. म्हणून धावपळ करत आहे. संध्याकाळी कथा पण चालू आहे. आता जर 2-3 तास सलग बोलत तर संध्याकाळी परत 4 तास बोलायचं, म्हणून ऊर्जा खर्च होते. म्हणून त्यांनी देवाचंच काम आहे, कुठं प्रपंचाचं आहे, म्हणून राखून ठेवली पाहिजे. असू द्या. महाभारत युद्ध पूर्ण झालं आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्यागणी महाराज भगवान जाण्याकरिता निघाले. मग ते निघालेले असताना त्यागणी महाराज सगळे भगवंताची बोलवण करायला आले. मग उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाला, देवानं तिला वाचवलं. मग पांडवांनी भगवंताकडे वरदान मागितली, देवानं देऊन टाकली, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि ह्या झाल्यानंतर त्यांनी सगळे विनंती करायला लागले, देवा आता संध्याकाळ झाली, म्हणे आजच्या दिवस थांबा इथंच. थांबा म्हणलं की सगळेजण थांबा म्हणतायत, म्हणून भगवान थांबला. पण सगळ्यांना वाटायला लागलं मी थांबा म्हणलो म्हणून थांबला. पण तसं काय नव्हतं महाराज. मग यांच्याकरिता थांबला नव्हता, कोणाकरिता? मग थांबण्याचं कारण काय वेगळंच होतं महाराज. काय होतं माहितीये? त्यालाच कोणाला तरी भेटायला जायचं होतं. कोणाला भेटायला जायचं असेल माहितीये? जो त्याची वाट पाहतो ना त्याला भेटायचं होतं. युद्धविराम होऊन त्यांनी महाराज 51 दिवस झाले होते. आणि 51 दिवसापर्यंत भीष्माचार्य महाराज शरपंजरी पडले होते. सगळ्या अंगात बाण घुसले होते महाराज. आणि बाण त्यांनी अंगात घुसलेले आहेत अशी भीष्माचार्यांची अवस्था आहे. सगळं संपून गेलं होतं, काही शिल्लक राहिलं नव्हतं. बापानं दिलेला आशीर्वाद तेवढा शिल्लक होता, नाही तर रक्ताचा थेंबही शिल्लक राहिला नव्हता. त्याच्या बापानं तिला आशीर्वाद दिला होता म्हणजे इच्छा मरणे उशी म्हणून तेवढा आशीर्वाद शिल्लक होता. लोक म्हणायचे अहो एवढे अंगात त्यांनी बाण घुसले, द्या ना शरीर सोडून, कशाला ठेवलं? ते म्हणायचे नाही सोडणार. काही लोक म्हणायचे उत्तरायण याची वाट पाहत असतील. कशाचं उत्तरायण कशाचं दक्षिणायन महात्म्याला त्याला काय नसतंय. वाट पाहत होते कोणाची? भगवंताची. छातीला हात लावता येत नव्हता, बाण घुसले होते ना हातात सुद्धा, पण छाती ठोकपणे सांगत होते सगळ्या लोकांना की येणार आहे माझा मालक, येणार आहे जगन्नियंता परमात्मा, येणार आहे आणि माझ्या अंतकाल समयाला तो माझ्यासमोर उभा राहणार आहे, याची मला शाश्वती आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? छातीला हात लावण्याकरिता सुद्धा, शाश्वतीनं सांगण्याकरिता सुद्धा काही गोष्टी जीवनात असाव्या लागतात. आपलं जीवन निष्कलंक असावं, आपलं जीवन पवित्र असावं, आपलं जीवन निर्मळ असावं, आपलं जीवन समर्पित असावं. या सगळ्या गोष्टी जर आपल्या जीवनात भगवंताविषयी असतील तर आपण सुद्धा छातीला हात लावून म्हणू शकतो की भगवान येणार आहे, माझ्या अंतकाल समयाला माझा भगवान येणार आहे, त्याला यावं लागेल महाराज. असं प्रत्येकाला म्हणता आलं पाहिजे, पण हे सगळ्यांना म्हणता येत नाही महाराज. कारण कुठेतरी आपलं जीवन लोभानं बरबटलेलं असतं, कुठेतरी मानानं धनानं त्यांनी महाराज ग्रस्त झालेलं असतं. या सगळ्या गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत तो नाही म्हणू शकत. ज्याचं जीवन निसंग झालेलं आहे भगवंताकरिता तो निश्चित म्हणू शकतो. भीष्माचार्यांना अपेक्षा नाही, येणार आहे माझा देव पोटात शाश्वती आहे. आणि शाश्वतीने सांगत होते म्हणून त्यांनी मला थांबला देव भीष्माचार्यांकरता. धर्मराजाचं निमित्त केलं आणि निमित्त करून भीष्माचार्यांच्या समोर गेला. आता भीष्माचार्य क्षत्रिय आहेत, मग क्षत्रियाच्या पाण्यात बोलायला नको का? कस काय देवा, कस काय आला, अशा शब्दात बोलायला लागले महाराज. कारण असं नाही दाखवलं की माझ्याकरता आलाय आणि त्याने तू माझ्यामुळे इथपर्यंत उडीत आला असं काहीच नाही म्हणले. त्याच्यात बोलायला लागले कस काय देवा म्हणे, कस काय आला ते म्हणे असं आहे. हा धर्मराज जरा उद्विग्न झाला, मग याला त्यांनी तत्वज्ञान सांगायला लागलं. धर्मराज राजा झाला होता आणि राजा होऊन रडत होता. म्हणे का रडतो? देवाने विचारलं म्हणे काय तुला हे राज्य प्राप्त झालं? अरे सहज मिले सो दूध सम, मांग लिया सो पाणी, कहत कबीरा हो रक्त सम जिसमें खिचात आहे. जे सहज मिळतं ते दुधासारखं असतं, मागून घेतलं जातं ते पाण्यासारखं असतं, आणि ओढाताण करून घेतलं जातं ते रक्तासारखं असतं. हे राज्य मला सहज मिळालं नाही, मागून मिळालं नाही, ओढाताण करून घेतलं म्हणून रक्ताने लटपत झालेलं राज्य आणि मी राजा झालो. काय कामाचा राजा? म्हणून रडत होता. म्हणून भीष्माचार्यांकडे नेला. म्हणे हा जरा उद्विग्न झालेला आहे, याला जरा समजून सांगायचं म्हणून तुमच्याकडे आणलं. भीष्माचार्य हसले महाराज खतखत आणि धर्मराजाला म्हणू लागले धर्मा तुला आणलंय आणि याने आणलंय. कशाकरिता आणलंय? तुला धर्म शिकवायला आणलंय. तुला जर धर्म शिकवायचा असता याने घरी शिकवला असता. कारण रणांगणामध्ये अर्जुन उद्विग्न झाला, त्या टायमाला युद्धभूमीत धर्म सांगितलं ना अर्जुनाला पचला सुद्धा. यानं तिथं तुला पचवलं असतं, पण याला वाटत होतं तुला समजू नये म्हणून तुला काही कळालं नाही, इथपर्यंत आणलं. पण तुला इथपर्यंत आणण्यामध्ये त्याला कारण तू नाही, त्याला कारण मी आहे. भीष्माचार्य म्हणाला हा तुला तत्वज्ञान सांगण्याकरिता आला नाही, त्याचं खरं कारण एवढंच आहे, मला भेटण्याकरिता आलाय. महत्वाची गोष्ट आहे, मला भेटण्याकरिता हा इथपर्यंत आलाय. बघ ना याच्या पोटातल्या अनुकंप, याला काय समजतोस तू? जर याला तुझा मेहुणा समजत असशील, तू जर याला द्वारकाधीश समजत असशील, तू जर याला सामान्य गोवळ समजत असशील,
तुझ्यात आणि मामाचा मुलगा समजत असशील तर सगळं चुकीचं समजतोय. याच्यातला हा काहीच नाही. मग येशवै भगवान साक्षात आद्यो नारायण पुमान मोहयन माया आलोकम गुणश्चरती वृष्णेशु भागवतातला श्लोक आहे. भीष्माचार्य म्हणतात येशवै भगवान साक्षात, हा प्रत्यक्ष भगवान आहे. भगवान प्रत्यक्ष प्रगट झालाय. वृष्णी वंशामध्ये, यादव वंशामध्ये त्याने गूढ रूपाने विचरण करतोय. आणि इथं का आला याचं कारण तुला सांगतो. हा भक्तांवर फार प्रेम करतो. हा त्याच्या भक्तांवर प्रसन्न झाला की त्यांना कधीच टाकत नाही. बघ ना राजा, त्याचा अवतार मी तुला सांगतो. तथापेकांत भक्तेषु पश्यभूप अनुकंपितम. मग खरं सांगायला लागले. खरं असं आहे, बघ राजा, पश्यभूप म्हणजे बघ राजा, याच्या पोटातली अनुकंपा बघ काय आहे, याच्या पोटातलं प्रेम बघ काय. हा तुला इथे तत्वज्ञान समजून सांगण्याचं निमित्त करून आला, पण माझ्याकडे आलेला याची मला शाश्वती आहे. हा माझ्यासाठी इथपर्यंत आला. आणि म्हणून तर त्याने मला सगळ्या जगानं सोडून दिलेला भीष्म, ज्यानं जीवनभर त्याने मला त्या भावबंधांकरता जन्म खर्च केला आणि त्यांनीच मरण्याकरिता कारण झाला. दुर्योधन मरता मरता भीष्माचार्यांना मला लाज वाटत नाही, आमचं अन्न खाता शत्रूच्या बाजूने त्यांनी युद्ध करता असं दुर्योधन म्हणलं. हे पारितोषिक आहे दुर्योधनानं दिलेलं. म्हणजे ज्यानं जन्म ब्रह्मचारी होऊन त्याने मला घालवला संसार करतात त्याला काय पारितोषिक मिळालं. अशी अवस्था. म्हणजे संसारानं टाकला पण देवानं नाही टाकला महाराज. का बरं? देव प्रसन्न झाला की कोणाला टाकीत नाही. हा महत्वाचा भाव आहे. म्हणून तो प्रसन्न भावा नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल, केव्हा माझ्यावर संतुष्ट होईल. आणि मी असा लाभाला केव्हा प्राप्त होईल जो लाभ आहे साधू संतांना प्राप्त झाला. काही ऐसा पात्र होईल लाभासे नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल. न जाणो परमात्मा माझ्यावर केव्हा प्रसन्न होईल, केव्हा संतुष्ट होईल असं सारखं मला वाटत आहे. जर महाराज तुम्हाला अशी अवस्था प्राप्त झालीच, देव जर प्रसन्न झाला, तुमच्या समोर आला, स्वतःच्या देहाला विसरून तुम्ही जर भगवंताचं अखंड चिंतन करत राहिले तर काय लाभ प्राप्त होईल, काय नेमकं वाटेल तुम्हाला सांगा तरी मला. असं जर तुला कोणी तुकोबऱ्यांना विचारत असेल तर अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज वर्णन करू. तुका म्हणे धन्यमानी न संचित. अशी अवस्था जर मला प्राप्त झाली तर मी माझं संचित धन्य मानेन आणि नित्य भगवंताच्या प्रेमाचं सुख प्राप्त करून घेईन. हा त्याचा भाव आहे. पण परमात्मा येत असतो, परमात्मा भेटत असतो, परमात्मा भक्तांना सांभाळत असतो याचा निदान विश्वास पारमार्थिकाच्या तरी मनात असावा. महत्वाची गोष्ट आहे. आताचे दीडदमडीचे लोक त्यांनी महाराज देवच नाही म्हणतात. देवाला त्यांनी नाहीच असं म्हणून त्यांनी जाहीर करून टाकतात. त्यांना काही समजत नाही महाराज. आपण काय करतो आहोत, आपण कसे वागतो आहोत याचं त्यांना ज्ञान नाही महाराज. त्यांना देव मान्य नाही. नका मान्य नसला तर नाही मान्य केला तरी चालेल. ज्या ज्या लोकांना देव मान्य नाही ते लोकच आम्हाला मान्य नाही असतील त्यांच्या घरचे कोणी, आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं. ते फार राजे असतील आणि फार शहाणे शहाजूक असतील, आम्हाला त्यांच्याशी काय घेणं देणं नाही महाराज. एकदा काय झालं माहितीये, साखरे महाराज यात्रेला चालले होते काशीला, नाना महाराज. आणि जात असताना त्यांनी महाराज बैलगाडीतला प्रवास होता आणि ग्वाल्हेर मध्ये गेले महाराज. त्यावेळेला संस्थानिक राजे होते. संस्थानिक राजा त्यांनी महाराज आला आणि आल्यानंतर त्यांचं स्वागत करायला आला की कोणतरी पाहुणे आलेत, लांबून लवाजमा घेऊन आलेत, आपण स्वागत करायला जावं. आणि त्यांनी आले महाराज आणि आल्यानंतर त्यांनी मला स्वागत केलं. मग नेलं आपल्या ठिकाणावर. मग बोलायला लागला तो राजा, बोलायला लागला. तो म्हणला
आम्ही तुमचं स्वागत करायला आलो म्हणजे असं नका समजू की आम्ही फार धार्मिक आहोत आणि आम्हाला देवबिव मान्य आहे. तसला देवबिव आम्हाला मान्य नाही म्हणले, पण तुम्ही उगा लांबून आले पाहुणे म्हणून आमचा धर्म म्हणून तुमचं स्वागत करायला आलो म्हणजे देव मला मान्य नाही, राजा म्हणला. असं म्हणल्यावर ते महाराज हसले खदखदून. म्हणजे हसायला काय झालं तुम्हाला? म्हणे त्याचं कारण आहे हसण्याचं. म्हणे काय, आम्ही प्रवासाला चाललो ना म्हणले, आमच्या बरोबर त्यांनी बैलगाडी आहे आणि बैलगाडीला आमच्या 2 बैल आहेत. म्हणजे बैलगाडीला बैल आहेत. आणि विशेष गोष्ट सांगतो म्हणे राजा तुला, आमच्या बैलगाडीच्या बैलाला सुद्धा देव मान्य नाही. तुम्ही ऐकलं का? महत्वाची गोष्ट. म्हणजे आमच्या बैलगाडीच्या बैलाला पण देव मान्य नाही आणि तुला पण देव मान्य नाही. मग बैलाला मान्य नाही तुला देव मानायचं काय विशेष आहे? म्हणजे आमच्याकरता जसे बैल तसं तू. म्हणजे तुझ्यात आणि बैलात काय अंतर आहे? कुत्र्याला देव मान्य नाही, गाढवाला देव मान्य नाही, बैलाला देव मान्य नाही. मग बैलात, कुत्र्यात आणि गाढवात आणि यांच्यात काय फरक आहे मला जे देव मान्य करीत नाही? महत्वाची गोष्ट आहे. या शब्दात बोललं पाहिजे. त्याला इंजेक्शन म्हणतात. ते डॉक्टरने टोचलं पाहिजे आणि बरोबर जागेवर बसतं महाराज जाऊन. आणि जिथं बसलं की त्याला आपोआप त्यांनी त्याचा गुण येतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून देव मान्य करत नसेल, नाही मान्य केला तरी चालेल, पण ज्याच्या पोटात भाव आहे, ज्याच्या पोटात श्रद्धा आहे, ज्याच्या पोटात विश्वास आहे, तो ह्या अवस्थेकडे जाण्याचा विचार करेल. जगद्गुरु तुकोबारायांच्या पोटातला भाव भगवंताच्या दर्शनाकडे ओढतोय आणि तो त्यांनी महाराज दिव्य भाव आहे. आणि ह्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कळतोय. एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की तुकोबाराय भगवंताच्या दर्शनाकरिता झोरतायत. झुरण लागले. झुरण अतिशय महत्वाची महाराज. झुरल्याशिवाय जमत नाही. परमार्थ हा झोरण्याचाच असतो. झुरणं कसं माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही ऐकतात ना, अजून 2-3 मिनिटं माझ्याकडे आहे. 2-3 मिनिटात झोरणं थांबून जय भेटतो. बरोबर आहे की नाही? माझ्या नरड्यात जाते ती वाढ. असू द्या. विठोबा झोरल्याशिवाय देव भेटत नसतो. मला झुरण लागली पाहिजे. तुकोबारे म्हणतात, झुरोनी पांजरा हो पाही आता येई पंढरीनाथा भेटावया. जो देवाकरिता झुरतो ना महाराज असा बारीक होतो. आपापच मरतुकडा होतो उदबत्तीच्या. पांजरा म्हणजे मरतुकडा. आणि म्हणजे त्याने पांजर पोळ शब्द आपण ऐकला की पोळ म्हणजे बैल आणि पांजरा म्हणजे मरतुकडा. देवाच्या भेटीकरिता भक्त मरतुकडा होतो. महत्वाची गोष्ट आहे. आपण किलो वाढतो महाराज. आपली अवस्था घालीन लोटांगण वंदीन चरण अशी आपली अवस्था असते. झुरलं पाहिजे देवाकरिता. झुरणं कसं, एका गावात लग्न झालं महाराज. लग्न होतात की नाही आपल्याकडं? लग्न झालं. नवरदेव असा किरकोळ होता थोडासा आणि नवरी त्यांनी मला, आता पूर्वीच्या काळात आई बापाच्या पुढे काही बोलायचं नाही. नवरी त्यांनी करून आणली बायको त्याची. पण बायको होती 150 किलोची आणि हा होता 50 किलोचा. आता बिजोड होते नाही जोड. आता काय करायचं? ते आलं. लग्न झाल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो. बायको केल्यानंतर याला काही आनंद झाला नाही मला. हे फार सुकून गेलं. एका मित्राने विचारलं मला, काय रे लग्न झाल्यावर साऱ्या दुनियाला आनंद होतो, तू असं सुकून बसला, झालं काय? तो मला, तू जीवाचा मित्र म्हणून तुला सांगतो. म्हणे काय? अरे बायको 150 किलोची आहे मला, मी आपला तिच्या समोर पाकोळी सारखा दिसतो, अशी त्यांनी माझी अवस्था. आणि मग त्यांनी म्हणून मला वाईट वाटतं, मला एवढी 150 किलोची बायको करून दिली बापाने. तुम्हाला एक तुला मंत्र सांगतो. म्हणे काय? असं करायचं की बारीक होईल. मला बारीक होण्याचा मंत्र सांगतो. म्हणे काय मंत्र आहे? म्हणे काय नाही, सकाळी उठला का, उठल्याबरोबर तुझं सगळं आवरायचं आणि तिला म्हणायचं, चाल मला चहा करून दे. नाहीतर एवढंच म्हणायचं. फक्त ते नाहीतर म्हणायचं, पुढं काहीच नाही म्हणायचं. त्याने ठरवलं नाहीतर म्हणायचं, गप राहायचं. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठला, मला चाल मला चहा करून दे. नाहीतर ती आपली गेली गपचूप चहा करून आणून दिला. थोड्या वेळाने म्हणला, कामाला मला जायचंय, डबा भरून दे. नाहीतर परत नाहीतर म्हणला. दिवसभर हा कार्यक्रम सुरूच होता. दुसऱ्या दिवशी पण हा कार्यक्रम सुरू होता. बाईने विचार केला, नवरा मनानं फार चांगला आहे. हे सगळे त्यांनी, सासू चांगली, सासरा चांगला, सगळे चांगले, पण हे नाहीतर का बरं म्हणताय? हे चहा करून दे, नाहीतर आंघोळीला पाणी दे, नाहीतर डबा भरून दे, नाहीतर हे नाहीतर 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 म्हणून विचार करायला ती झुरायला लागले मला. झुरून त्यांनी अशी बारीक झाली, 150 किलोची होती ना, 100वर आली. मग अजून कमी झाली, 50वर आली. मग सारखा जोडा झाला महाराज. 50 किलोची झाली. मग माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर त्यांनी महाराज बोललं, माहेरचे लोक पाहायला लागले, जाताना अशी दष्टपुष्ट होती ना, अशी कस काय मृतुकडी होऊन आली. आता जिला खरंच संसार करायचा ना, तिनं माहेरी जास्त सांगत जाऊ नये. सासरात सांगितलं तर संसाराचा घोटाळा होण्याचा दाट शक्यता असते. म्हणून सांगत जाऊ नये. जिला खरंच संसार करायचं तिचं सांगतो. म्हणून गेली त्यांनी महाराज माहेरी. आणि गेल्यानंतर त्यांनी एक म्हातारी होती आणि ती म्हातारी म्हणली, त्यांनी अगं म्हणजे जाताना 150 किलोची होती ना, अशी पाकोळी सारखी होणारी, झालं काय म्हणली तुला? सासू त्रास देते की नाही? म्हणली आई सारखी आहे. सासरा त्रास म्हणे बापासारखा आहे. दीर नणंद म्हणजे बहीण भावासारखे आहेत. एवढं त्यांनी प्रेम देतात. मग नवरा वाईट आहे का? म्हणे नवरा पण चांगला आहे. मग तुला झालं काय नेमकं? ते म्हणजे सगळं चांगलं आहे, पण ते म्हणतात चहा करून दे, नाहीतर
आंघोळीला पाणी दे, नाहीतर काय मला कळालं नाही. म्हातारी आता म्हातारीच होती, पिकलेली होती. तिने त्यांनी युक्ती सांगितली म्हणत, ती म्हणजे असं आहे ना की म्हणलं की तुला आता चहा करून दे, नाहीतर त्याला विचारायचं नाहीतर काय करतात, रोगाबात म्हणायचं थोडस. आंघोळीला पाणी दे, नाहीतर काय करतात असं आपलं म्हणायचं फक्त. असंच झालं मला. गेली परत नांदायला. गेल्यानंतर त्याने मला सकाळी त्याचा आपला तडाखा सुरू झाला. आंघोळीला त्याने जायचं, मला आंघोळीला पाणी आणून दे, नाहीतर ती म्हणे नाहीतर काय, ते म्हणा नाहीतर गार पाणी मी करीन. झाला. थोड्या वेळ झाला मला चहा करून दे, मला नाहीतर ती म्हणे नाहीतर काय करतात, मला हॉटेलात जाऊन घेईन. याच्यापेक्षा काय फरक आहे. द्रष्टांत माझा संपला. मला एवढंच त्यांनी वाटतंय. ती एकच शब्द होता नाहीतर, म्हणे चहा करून दे नाहीतर. हे नाहीतर शब्दाने एवढं धोरण लागली महाराजांनी. बारीक झाली पाहिजे. लक्षात आलं की तुमच्या धोरण लागण्याकरिता सांगतो. आता पुढचा मुद्दा ऐका. पुढचा ऐका ना सगळेजण, महत्वाची गोष्ट सांगताय. माणसाचा जन्म कशाकरिता मिळाला? परमात्म्याच्या प्राप्ती करता. परमात्मा जर नाही भेटला तर देव, जर नाही भेटला तर शरीर काय होईल, वायाला जाईल. मग हा विचार आपण केला पाहिजे. आपण परमार्थ करतो आहोत. माणसाचा जन्म परमार्थ करण्याकरिता मिळालेला आहे. पण एवढा अट्टहास करून जर परमात्मा भेटला नाही तर काहीतरी गेला जन्मावाय, हे लावून घेतलं पाहिजे की नाही. म्हणून सगळ्यांच्या डोक्यात राहू द्या, हे जन्म शरीर आपल्याला मिळालेलं आहे. याच्यात जर परमात्मा आपण प्राप्त करून घेतला नाही तर त्यांनी जन्म व्हायला जर काहीतरी गेला, जन्म वाया. जन्म व्हायला जाऊ नये म्हणून माणसानं झुरलं पाहिजे. आणि झुरून भगवंताच्या भेटीची आस लागली पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात, चित्त पांडुरंगा कोणाकोणाच्या अंतकरणात अशी धोरण लागली असेल तर ते सगळे साधू संत आहेत. मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला, बाबांची सेवा करण्याचा प्रयत्न केला, आदिनाथाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांची अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांची अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. पंचकृषीतून भाविक उपस्थित आहेत, अंतकरणापासून श्रवण करत आहेत, त्यांचे धन्यवाद. महाराज समोर बसलेले आहेत, मोठं मन करून त्यांनी श्रवण करत आहेत. नातरी बालक बोबडा बोलिता वाकुडा विचका पावली ते चौजोकरणी मावलेली जे जेवी या नियमानं तुम्ही श्रवण करतात, तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. गावातली महाराज मंडळी त्यांनी मला भेटलेली आहेत. त्यांच्या मुखातून त्यांनी मला परमार्थातलं इथलं वातावरण सुद्धा मला कळालेलं आहे. म्हणून त्यांनी मला त्यांनी मोठ्या मनानं त्यांनी इथपर्यंत आम्हाला सेवा करण्याकरिता बोलावलं. बाबांची सेवा तुमच्या माध्यमातून होती. सर्व संयोजकांच्या अंतकरणापासून धन्यवाद करतो. याच ठिकाणी थांबतो. ही मोठी माणसं त्यांनी आता हे आमचे गुरुजी आहेत ते कुशल उभे राहिले टाळ घेऊन. आता एवढ्या म्हातारपण तुम्ही सांगा ना काहीतरी एवढं त्यांनी काकडा उभं राहून करायचं आहे, अमुक उभं राहून करायचं. तुम्ही उभं राहून किती दिवस करणार आहात? जरा बसले पाहिजे त्यांनी आता तुमच्या वयाच्या हिशोबानं. म्हणून त्यांनी महाराज हे सर्वजण आनंदाने सेवा करत आहेत, त्यांचे धन्यवाद करतो. आणि एक सूचना सांगतो. सूचना अशी आहे, येत्या मे महिन्यामध्ये